तर एका मंत्र्याने जत शहर दत्तक घेतलं होतं आणि एका मंत्र्याने या ठिकाणी जत शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकतो अशी याच मारुती मंदिराच्या परिसरातून घोषणा केली होती आणि ह्या जत शहरवासियांनी ती ऐकली होती। त्यामुळं शेठ या ठिकाणी मला सांगावं असं वाटतंय, या दोन्ही मंत्र्यांच्या घोषणा, राजकीय पुढाऱ्यांच्या घोषणा ऐकून ही जतची बाजारपेठ, जतची जनता, तालुक्यातील जनता त्रस्त झाली होती आणि किंबहुना या नेत्यांच्यावरचा या जनतेचा विश्वास उडून गेला होता। पण शेठ, आपण ह्या ठिकाणी जत शहरातल्या लोकांची नस ओळखली, जत तालुक्यातल्या जनतेची नस ओळखली। या जत तालुक्याला आणि जत शहराला नक्की काय हवं ते इलेक्शनच्या पूर्वी आपण तपासलं आणि प्रत्यक्ष तुम्ही त्याच्यावर काम केलं आणि त्याच्यावर काम करून झाल्यानंतर आपण लोकांचा आशीर्वाद मागायला लोकांच्या समोर आलात। हे जनतेला आवडलेलं आहे, हे जनतेला खूप आवडलेलं आहे, कारण तुम्ही पहिला काम करून दाखवलं। यापूर्वीच्या मंत्र्यांनी घोषणा दिल्या होत्या, जत दत्तक घेतलं होतं, त्यावर इकडं पाठ फिरवून न बघता शेठ आपण जत शहराला कुठलंही आमिष दाखवलं नव्हतं, आपण कुठलंही वचन दिलं नव्हतं। पण तुम्ही जत शहर एक दुष्काळी भाग आहे, महाराष्ट्रातला हा शेवटचा जत तालुका आहे आणि ह्या तालुक्यासाठी काम करायला सोर्स मोठा आहे हे ओळखून आणि जतच्या तालुक्यातल्या जनतेची नस नाडी ओळखून तुम्ही या ठिकाणी निवडणुकीच्या पूर्वी जे मोठं काम केलं ते जतची जनता कधीही विसरणार नाही। त्यामुळं विधानसभेच्या अगोदर या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेबांची उमेदवारी फायनल होईपर्यंत या जत तालुक्यातल्या बऱ्याच नेत्यांनी शेठवर अगदी जहरी टीका केली, तोंडसुख घेतलं, पण शेठनं कधीही आपले दुश्मन कोण नाही म्हणून सांगितलं आणि ह्या ठिकाणची विकास कामं ही विकास कामानं झपाटलेला मी आहे, माझ्या विरोधात कोण काय बोलतोय तिकडे आपण लक्ष देत नाही। एक तालुक्यात चांगली संस्कृती आणि तालुक्यात एक काम करण्याची चांगली पद्धत शेठनं दाखवून दिली। लोकांनी, त्या विरोधकांनी या ठिकाणचा भूमिपुत्र पाहिजे अशा वल्लग्ना केल्या, पण जत तालुक्यातल्या जनतेने आणि जत शहरातील लोकांनी या ठिकाणी भूमिपुत्रापेक्षा आम्हाला विकासपुत्र हवा आहे, जे निवडणुकीच्या अगोदर जत शहरासाठी काहीतरी मोठी घोषणा करतात, प्रत्यक्षात काम करतात, तालुक्यासाठी काहीतरी मोठी पंचतारांकित MIDC असेल आणि तालुक्याला जत तालुक्याच्या कुठल्याही पद्धतीच्या लोकांनी मतदान न केलेलं असताना आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी विधान परिषदेचे आमदार स्वतःकडे असलेले जी पॉवर वापरून महाराष्ट्र सरकारकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी आणण्यात यशस्वी झाले आणि मग त्यांनी मत मागायला आणि आशीर्वाद मागायला तुमच्या समोर आले आणि आपण त्यांना भरभरून आशीर्वाद दिलात। निवडणुकीच्या पूर्वी आम्ही लोकांना आवाहन केलं होतं, या जत तालुक्यातली विधानसभेची निवडणूक ही ऐतिहासिक होणार आहे आणि ह्या ऐतिहासिक निवडणुकीचं आपण साक्षीदार व्हायला पाहिजे, नाहीतर उद्या भविष्यात आपली पिढी आपल्याला माफ करणार नाही। खरोखर या तालुक्यातल्या जनतेचं आणि शहरातल्या जनतेचं हृदयापासून आभार व्यक्त करायला पाहिजे की आपल्याला त्या भावना पोचल्या, आपण शेठच्या कामाची पद्धत, शेठवर विश्वास टाकला। शेठ आज या ठिकाणी या जत शहराच्या वतीनं जरी हा सत्कार असला तरी तालुक्यातले लोक या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहेत। लोकांना तुम्ही जतमध्ये येताय म्हटल्यावर वेळ काम सगळं टायमिंग बघत नाहीत, स्वतःच्या हातातलं काम बघत नाहीत शेठ, फक्त तुम्ही येणार आहे म्हटलं की लोक या ठिकाणी प्रचंड मोठ्या स्वरूपात येतात। आज तुमची मिरवणूक आहे, मला वाटतं जत शहरातून हत्तीच्या माध्यमातून काढलेली मला वाटतं ही पहिलीच मिरवणूक असावी आणि त्याच्यावरून पेढे आणि त्याच्यावरून साखर वाटली जाते, म्हणजे शेठ त्या लोकांनी तुमच्यावर अगदी हृदयापासून भरभरून प्रेम केलेलं आहे। या प्रेमाबरोबरच शेठ आपल्या लोकांच्या अपेक्षांचं ओझही आपल्यावर वाढणार आहे आणि त्याला तुम्ही सदैव तत्पर तयार असणार आहे, त्याबद्दल मनात शंका कुठलीच नाही। मी परत एकदा शेठनी तालुक्यात भरपूर प्रचंड प्रमाणात मोठे निधी आणलेला आहे, तालुक्याच्या विकास कामाचं पूर्ण आराखडा शेठनी तयार केलेला आहे, त्यामुळे तालुक्यातल्या जनतेनं अगदी निवांत राहायला पाहिजे। कारण जत शहरासाठी तसेच जत तालुक्यासाठी दोन्ही शहराच्या आणि तालुक्याच्या बाबतीत काय केलं पाहिजे, कुठले प्रश्न म्हणजे इथं जत तालुक्याला आणि शहराला पाहिजे आहेत हे तुम्ही आम्ही सांगण्यापेक्षा शेठना कसं माहीत पडते आम्हाला माहीत नाही, त्यांची यंत्रणा आणि कुठली यंत्रणा बाहेरून काम करते का काय ते कळत नाही, पण शेठला तुमच्या माझ्या मनात अगदी आमच्या माता भगिनींच्या मनात देखील जे 8 दिवसात नाही एकदा पाणी सुटतंय ती देखील टेन्शन शेठला समजत असावं आणि शेठनी त्याच्यावरही काम केलंय। तर शेठ या सर्व प्रश्नाच्या अनुषंगानं माध्यमातून मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या जत शहरातील प्रमुख महत्त्वाचा विषय जत नगर परिषदेच्या माध्यमातून आमचे प्रत्येक प्रभागातले जबाबदार कार्यकर्ते बोलतीलच, पण 2012 साली जत नगर परिषदेची स्थापना झाली। या 2012 साली जत नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाकडे जे नगर परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक स्वरूपातले प्रस्ताव दाखल व्हायला पाहिजेत त्या ठिकाणी काही पोचलेत, काही पोचलेले नाहीत, कारण ह्यांनी प्रस्ताव पोच केले असते तर आतापर्यंत काही कामं मार्गी लागली असती। अगदी जत नगर परिषदेपासून जत नळ पाणी पुरवठ्याची योजना खरोखर त्यांनी टाकली होती, त्यांनी प्रस्ताव पाठवला होता,
पण त्यांचा मंत्री असताना, त्यांचा आमदार असताना ती फाईल इंचभर देखील पुढे सरकत नव्हती. तुमच्या माध्यमातून ते तुम्हाला समजलं, तुम्ही ती फाईल घेतली, तुम्ही ती मंजूर करून आणली. जवळजवळ 78-79 कोटीचा निधी तुम्ही जत शहरासाठी दिलाय. या जत शहरातल्या तमाम नागरिकांचं, माता भगिनींचं फार मोठं पुण्याचं काम आपण केलं. त्यामुळे तो आशीर्वाद तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. या 2012 सालच्या नगरपरिषदेचे जे प्रस्ताव शासनाकडे साहेब पडलेले आहेत, त्या प्रस्तावांना ते काय, त्यामध्ये बरेच विषय असे आहेत की जत नगर परिषदेकडे काय आस्थापनाच नाही आहेत. अगदी त्या ठिकाणी शिक्षण विभागाची आस्थापना नाही आहे, त्या ठिकाणी विशेष घटक योजना नाही आहे. त्या विशेष घटक योजनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर जतची पंचायत समिती कॅन्सल झालेली आहे. जत पंचायत समिती होती त्यावेळी जतच्या आजूबाजूला असणारे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक वगैरे होते, यांच्यासाठी योजना होत्या शेट, त्या योजना बंद झालेल्या आहेत. त्या नगरपालिकेनं चालू करायला पाहिजे, त्याने आता अद्याप चालू केलेलं नाही. तर भविष्यात आपल्याला तुमच्या माध्यमातून हे सर्व आस्थापना चालू ठेवावं लागणार आहे. त्यानंतर जतमध्ये असणाऱ्या ग्रामपंचायतीची इमारत होती ती, त्या इमारतीच्या ठिकाणी जत नगर परिषदेला अद्ययावत अशी नगर परिषदेची इमारत असणे गरजेचं आहे. आपण तुम्ही बोललाय देखील एखादं चांगलं मॉडेल बघून या म्हणून, त्या पद्धतीनं काय आपले जबाबदार कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी बघता येते. ते जत नगर परिषदेची इमारत व्हावी, जतमध्ये चांगल्या पद्धतीचं उद्यान व्हावं. जतला तालुक्यातून मोठ्या प्रमाणात लोक येतात, सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी त्यांना शौचालय नाही, छोटीशी मुतारी देखील या ठिकाणी नाही. तरी या माध्यमातून बऱ्याच अपेक्षा आपल्याकडून आहेत. या प्रस्तावाच्या माध्यमातून मी आपल्यासमोर एवढं मांडतोय. त्याचबरोबर या तमाम जतवासियांचं या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये, ऐतिहासिक निवडणूक झाली, ऐतिहासिक विजयाची मिरवणूक झाली आणि आज ऐतिहासिक सत्काराची मिरवणूक झाली. आपण या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालाय. आपल्याला प्रत्येकानं शेतनं ऐकायचं आहे, पण आम्हाला पण कुठं वेळ मिळत नाही बोलायला. माझा शहरातला कार्यक्रम आहे, नक्कीच आम्हाला बोलायला मिळतंय, थोडं पोटतिडकीनं सांगायला मिळतंय. म्हणून आज मी पण जास्त, मला खाल्लं सांगितलंय 10 मिनिटं 15 मिनिटं, पण आता बोलायला लागलोय तर कोणी मागणं डवचत नाही म्हणून बोलायला लागलोय. तर जत शहरातले जे आता प्रश्न मी सांगितले, जत नगर परिषदेची इमारत असेल, एखादं वृद्ध लोकांना किंवा माता भगिनींना फिरायला जाण्या येण्यासाठी उद्यान असेल, आपण जत शहरातले रस्ते, बाकीची काही विकासाची कामं नक्कीच आपल्या हातात आहेत, प्रस्तावित आहेत. आपण जत शहराला, आम्हाला सर्व तरुणांना निवडणुकीच्या पूर्वी देखील तुम्ही अगोदरच चार्ज करून सोडले. उद्या येणाऱ्या जत नगर परिषदेच्या इलेक्शनला सामोरं जाण्यासाठी तुम्ही सगळ्यांना बळ दिले. अगोदरच तुम्ही 10-20 कोटीचा निधी दिला होता आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाच्या वार्डात तो निधी कामाला लावला, मार्गी लागलेला आहे. विकासाची कामं आपल्या माध्यमातून होत आहेत, हे वार्डात आणि घराघरात पोहोचलेलं आहे. त्याच पद्धतीनं पुढच्या भविष्यात देखील या ठिकाणी जत नगर परिषदेमध्ये शेठ आपण एक कार्यक्रम परवा घेतला. काही ठिकाणी बर्मा शेठ आले होते आणि काही ठिकाणी तुम्ही स्वतः आला होता की ज्या ठिकाणी प्रत्येक ऑफिसला जसं हालचाल रजिस्टर ठेवलं पाहिजे, मी आज मागणी करतोय की तशीच एक हालचाल रजिस्टर नगरपालिकेला पण असावे. कारण आम्ही प्रतिनिधी गेल्यानंतर कुठेतरी आम्हाला जरा स्वतःच्या वैयक्तिक धाकावर भेटतात किंवा ऐकून घेतात, पण सर्वसामान्य नागरिक जर नगर परिषदेमध्ये गेला तर त्या ठिकाणी कोण भेटत नाही, कोण जागेवर नसते. अधिकारी कुठे गेलाय कळत नाही, अधिकारी कुठे जाऊन बसलाय हे समजत नाही. इकडं का लोक ह्या नगरपालिकेला गेले तर पाण्याच्या टाकीवर आहेत म्हणून सांगतात, अशी इथं कथा चालू आहे. नागरिकाचं प्रचंड हाल होतंय. त्यामुळं जत शहरात असणाऱ्या नगरपालिकेच्या बाबतीत आपण भविष्यात आस्थापना असेल, नगरपालिकेचे सर्व विषय असेल, त्यात लक्ष घालावं अशी विनंती करतो. त्याचप्रमाणे आज यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या विधानसभेच्या निवडणूक झाल्यानंतर या ठिकाणी एक मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंगमध्ये एक मी विषय काढला होता. तो विषय बंदिस्त होता, पण आजची सभा गाव लेवलची सभा आहे. तालुक्यातले जत शहरातील लोक या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळं या सभेच्या माध्यमातून या ठिकाणी मी या महाराष्ट्र शासनाचं या जतकडं किंवा आमच्या मागणीकडं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी एक विषय ठेवतोय. या ठिकाणी एक छोटासा विषय आहे, तेवढा सांगतो. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी एक छोटासा विषय या ठिकाणी मी मांडतोय. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून किंबहुना जत विधानसभा अस्तित्वात आल्यापासून या ठिकाणी जतला कधीही मंत्रिपद मिळालं नाही. बऱ्याच तालुक्यातल्या जनतेच्या मनात होतं की आमचे शेठ मंत्री होऊन जतला येणार आहेत, अशा लावून रस्त्याकडे डोळे लावून बसले होते की आमचा मंत्री कधी येतोय. पण आज काय झालं माहित नाही. अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत यादीत नाव असणारं शेवटच्या एका रात्रीत ते नाव गप झालं आणि हा जत तालुक्यावर परत एकदा अन्याय झाला. म्हणून मी आज या ठिकाणी जत शहराच्या ठिकाणी होत असणाऱ्या सभेच्या ठिकाणातून माननीय भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते
माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी परत एकदा आपल्या शेठना मंत्री करण्यासाठी फेरविचार करावा, त्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावं, अशा पद्धतीचा मी ठराव या ठिकाणी मांडतोय. आपण मोठ्या प्रमाणात टाळ्या वाजवून या ठरावाला मंजुरी द्यावी. धन्यवाद अण्णा. अण्णांनी या ठिकाणी अनुमोदन दिलं आहे. ठीक आहे, एक अशा पद्धतीचा ठराव मांडतो. या ठिकाणी प्रास्ताविकाचे माझं लांबत चाललेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा. भरून आलेलं आभाळ बरसून मोकळं होतं. भरून आलेलं आभाळ बरसून मोकळं होतं. माणसानंही मोकळं होणं त्याकडनं शिकायचं असतं. एवढंच किरण शिकला होता शाळेत. त्याला जे काय बोलायचं होतं ते सगळं बोलून मोकळं झाला. शेठ, एक विनंती आहे. आम्ही लहानपणी टेस्ट बघायला जात होतो, पण आता 2020ची मॅच बघतो आम्ही. का तर सगळे खेळाडू दिसतात. प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे, 2020ची मॅच आहे. एखादा दुसरा चेंडू आपल्या वाट्याला आहे. जर आपण नाही थांबलात वेळेत तर मी तिथं येणार. पुढचे वक्ते आहेत सुनील बागडे. घड्याळ लावून 2 मिनिटं. मंचावर उपस्थित महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत, सांगली जिल्ह्याची शान, जत तालुक्याचे आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब, मंचावर उपस्थित पडळकर साहेबांचे थोरले बंधू व जिल्हा परिषदेचे माजी सभापती माननीय ब्रह्मानंद पडळकर साहेब, डॉक्टर आरळी साहेब, संजू अण्णा, मंचावर सर्वच उपस्थित, सर्वांची नावं घेणार नाही कारण आता मी जे काय बोलणार होतो त्यातले 4 मुद्दे आणले होते, त्यातले 3 मुद्दे मामाने मांडलेत. आता मला राहिला एकच मुद्दा. गेल्या 75 वर्षामध्ये जत तालुका हा दुष्काळ तालुका म्हणून महाराष्ट्रात मध्ये ओळखला जात होता. गेल्या 75 वर्षामध्ये जत तालुका हा दुष्काळ तालुका म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. शेठ, तुमच्याकडनं जत तालुक्यातली सामान्य जनता एवढीच अपेक्षा करते, इथून पुढच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जत तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, वंचित, शोषित, पीडित सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, एवढंच तुमच्याकडनं अपेक्षा आहे. दुसरी तुमच्याकडनं फार काय अपेक्षा शेठ नाहीच. राहिला विषय, जत तालुक्यामध्ये जवळजवळ 8 ते 9 हजार दिव्यांग बांधव आहेत. शेठ, निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला राजू यादव आणि परशुराम भाई यांनी बोलवलं आणि सांगितलं की बाबाला आपल्याला काम करायचं आहे. त्यावेळी पहिलाच मुद्दा शेठला भेटायला गेलो आणि सांगितलं, शेठ आता असा विषय. शेठ म्हणले तुमचा विषय मार्गी लावतो. पण शेठ, आमची अपेक्षा आहे जे निवडणुकीच्या काळामध्ये सर्वसामान्य दिव्यांग बांधव, ज्याला दिसत नाही, ज्याला पाय नाही, ज्याला हात नाही, ज्या माणसापर्यंत आम्ही पोहोचलो त्या माणसाची वेदना आम्हाला माहित आहे. ते आज फोन करून विचारतात की बाबा दिव्यांग भावांचा विषय काय झाला. तर शेठ, या भव्य नागरी सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो, जर शहरामध्ये भव्य दिव्यांग भवन झालं पाहिजे एवढंच बोलतो. आणि आपल्याला नूतन विद्यमान आमदार म्हणून आपली निवड झाल्याबद्दल आपल्याला शुभेच्छा देतो आणि एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुनील. अत्यंत चांगलं भाषण आपण या ठिकाणी केलं. घरात कोणताही राजकीय वारसा नसताना स्वबळावरती राजकारणात झेप घेऊन जत शहर भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी ज्याच्या खांद्यावरती त्यांना आता सभेला संबोधित करतील. नमस्कार. मी प्रथमतः आधी आमचे जे वक्ते होते ज्येष्ठ नेते भाजपचे किरण मामा शिंदे यांच्या सूचनेला त्यांनी जे सुचवलं की मंत्रिपद हे आमदार साहेबांना दिलं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी, त्याला मी प्रथमतः अनुमोदन देतो. आणि मंचावर उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांचं आणि आमदार साहेबांचं इथं मी अभिनंदन करतो. आणि मी 2 मिनिटंच बोलणार आहे, काही वेळ कमी आहे सर्वांना. या जत नगरीला कोणीही नेता नसताना, पडळकर साहेबांच्या मागे कुठलाही मोठा बडा नेता नसताना आम्ही सर्व पदाधिकारी असू देत, पक्षाचे किंवा नगरसेवक असू दे, यांनी पाठबळ उभं केलं. आणि त्या पाठबळाला जत शहरातील जनतेने मोठी ताकद देऊन आमच्या सर्व नगरसेवकांच्यावर एवढा मोठा तुम्ही विश्वास देऊन प्रचंड मतांनी आमदार साहेबांना निवडून दिलं, त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचे आभार मानतो. कारण कोणीही नेता पहिला इथं होते ते सगळे विरोधातले, बडे नेते होते ते सगळे विरोधात. शेठच्या मागं कुठली जनता नव्हती, काही नव्हतं. इथं फक्त नगरसेवकांनी पाठिंबा दिला
आणि त्या नगरसेवकांच्या पाठिंब्याला तुम्ही सर्व जत शहरातील जनतेनं इतकं मोठं बळ दिलं की जत शहरातून तुम्ही लीडसुद्धा दिलं आम्हाला. त्याच्यामुळे तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे त्या विश्वासाला आम्ही कुठेच तडा जाऊ देणार नाही. आणि आम्ही कुणावर टीका टिप्पणी न करता तुमची कामं शक्यतो होतील तेवढी जास्तीत जास्त आम्ही करून तुम्हाला देऊ. आणि तुमचं कुठलंही काम अडणार नाही, तटणार नाही याची शाश्वती आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतो. इथे सर्व नगरसेवक आम्ही तुम्हाला ही शाश्वती देतो की तुमचं कुठलंही काम आम्ही अडू देणार नाही. कोणतंही काम घेऊन या, तुमचं काम कधीच अडणार नाही. आणि किरण मामांनी सर्वच मुद्दे मांडल्यामुळं आता आम्ही काय जास्त बोलणार नाही. किरण मामाच्या सर्व मुद्द्यांना आम्ही अनुमोदन देतोय फक्त. आणि एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी आमंत्रित करतो अनिकेत तरसे. आटपाडीहून या ठिकाणी हा युवक आलेला आहे. ज्यांचं वक्तृत्व, ज्यांचं नेतृत्व आणि ज्यांचं कर्तृत्व दमदार आहेत असे जतचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात, एवढ्या मोठ्या थाटामाटात सत्कार होतोय ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण मित्रांनो, साहेबांनी आटपाडीच्या सत्कार सोहळ्यामध्ये सांगितलेलं होतं की आता आपला संघर्ष संपलाय, आता आपला संघर्ष संपलाय, ज्यांना संघर्ष करायचा त्यांना करू द्या. त्याबद्दल मी एक 4 ओळी कविता बोलतो आणि थांबतो. आनंदाचं आणि हक्काचं, आनंदाचं आणि हक्काचं दिवस आता उजाडलं, दिवस आता उजाडलं. पडळकर साहेबांनी अख्खं मार्केट हलवलं, पडळकर साहेबांनी अख्खं मार्केट हलवलं. शिवरायांचा आणि मल्हाररावांचा मावळा तो खरा, शिवरायांचा आणि मल्हाररावांचा मावळा तो खरा. आईच्या पोटी जलमला हिरा, आईच्या पोटी जलमला हिरा. पडळकरवाडीमध्ये एक रोपट उगवलं, पडळकरवाडीमध्ये एक रोपट उगवलं आणि पडळकर साहेबांनी अख्खं मार्केट हलवलं, पडळकर साहेबांनी अख्खं मार्केट हलवलं. मित्रांनो, आज आपल्याला आपले गोपीचंद पडळकर साहेब एवढ्या मोठ्या प्रमाणात सत्कार सोहळा साजरा होतोय त्याबद्दल मी जतकरांचे आभार मानतो. आणि जतकरांना मला सांगायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं पुण्यात जाऊन ज्या ठिकाणी गाढवाचा नांगर फिरला होता त्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला आणि स्वराज्य निर्माण केलं, त्यांचाच आदर्श घेऊन पडळकर साहेबांनी आटपाडीमधून जत मध्ये आलेत आणि या दुष्काळरूपी राक्षसावर, या जत मधल्या दुष्काळरूपी राक्षसावर साहेब नांगूर फिरवल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री वाटते. आणि भविष्यामध्ये या जत मधून सुद्धा सोन्याचा धूर निघाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो, याची मला खात्री वाटते. आणि साहेबांना मी एवढीच विनंती करतो, साहेब मी आटपाडीहून आलो या, जरी घार उडे आकाशी परंतु तिचे लक्ष तिच्या पिलांपाशी. तुम्ही जतचे आमदार आहात, आम्हाला आनंद आहे. पण आतापर्यंत जसं तुम्ही आटपाडीवर लक्ष ठेवलंय, आतापर्यंत जसं तुमचं आमच्यावर लक्ष आहे तसंच इथून पुढेही राहू द्या. म्हणूनच म्हणतो, कार्य ज्यांचं निस्वार्थ आणि दमदार आहे, कार्य ज्यांचं निस्वार्थ आणि दमदार आहे, काळी नाही तर जी धगधगती आग आहे, काळी नाही तर जी धगधगती आग आहे. अन्यायाविरुद्ध ज्यांच्या मनामध्ये राग आहे, अन्याय विरुद्ध ज्यांच्या मनामध्ये राग आहे, म्हणूनच विरोधकांना त्यांचा धाक आहे. आतापर्यंत अनेक नेते झाले असतील या जत मध्ये, आतापर्यंत अनेक नेते झाले असतील या जत मध्ये, पण पडळकर साहेब त्या सर्वांचा बाप आहेत. पण पडळकर साहेब त्या सर्वांचा बाप आहेत. मित्रांनो, सत्तेत नव्हता तरी सत्ता गाजवणारा, सत्तेत नव्हता तरी सत्ता गाजवणारा, विरोधकांना प्रस्थापितांना घाम फोडणारा आणि सत्तेत आल्यानंतर सामान्य माणसाच्या मनावर राज्य करणारा आमदार म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि धन्यवाद. एकच चंद, एकच चंद, धन्यवाद. एक स्फुरंदायी भाषण या निमित्तानं आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळालं. चला मंडळीत, जाऊयात आपल्या पुन्हा एका ज्येष्ठ नेतृत्वाकडं. बसवराज चव्हाण. बोलो भारत माता की.
बोलो भारत माता की वंदे वंदे. आज जे महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर दीपावली सण चालू असताना महाराष्ट्रामध्ये 288 म्हणजे निवडणूक झाले. आपला मतदारसंघ 288 शेवटचा. आणि आपल्या मतदारसंघाचे प्रचार करण्यासाठी सध्या जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ यांनी जतपासून सुरुवात केली. आणि त्यावेळी त्यांनी सांगितले की जत हे 288 वरून आम्ही 1 नंबरवर आणू. त्याप्रमाणे आमचे जतचे सर्व जनता शेतकरी असतील सर्व असतील त्यांनी त्या पद्धतीने माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना बहुमताने जवळजवळ 38 ते 40 हजार मतांनी निवडून दिलेले आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर साहेब, त्याच पद्धतीने नामद साहेब, उपस्थित सर्व नगरसेवक सर्व यांचं मी नाव घेत नाही, वेळ घालवत नाही. फक्त आमच्या जतच्या वतीने मी एवढीच अपेक्षा करतो की गेले 10 वर्ष नगरपालिका स्थापना आज 12 वर्ष झालेली आहेत. म्हणावं तसं जत शहराचं कोणतेही म्हणावं तसं शहर म्हणून कुठं काही नाही. शहराच्या ज्याप्रमाणे एखाद्या घरासमोर गेल्यानंतर घरासमोरची रांगोळी वगैरे बघून घरातलं काय असेल ते आपण समजू शकतो, तसं आमच्या शहरामधलं काही सुद्धा सुरू नव्हतं. ह्या आमच्या शहरामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसवताना सुद्धा 1 वर्षभर आम्हाला पुतळा बसवण्यासाठी काही वेळ घालावा लागला. नंतर सर्वजण आमच्या सर्व शिवाजी महाराजांवर सर्व प्रेम करणारे आपण महाराष्ट्र सर्वांनी जत शहरातले एकत्र आलो. मग शिवाजी महाराजांचा पुतळा आमच्या शिवाजी पेठेमध्ये बसला. फक्त आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या शहराला नावरूपी आणि महाराष्ट्रात 1 नंबर आणण्यासाठी साहेबांनी आपल्या भाषणातून किंवा आपल्या प्रचार सभेतून भरपूर म्हणले. त्यांनी आपल्या प्रचारातून बरंचसं काय बोललेलं आहे की माझं शत्रू माझे आमदार विक्रमदादा सावंत नाहीत किंवा आदरणीय साहेब नाहीत किंवा तम्माना गौडी नाहीत. माझा शत्रू हा जतमधला कोयता किंवा ऊसतोड कामगार यांच्या हातातून कोयता काढणार आहे. आणि या सर्वांच्या हातात उमदी असेल, या सर्व ठिकाणी असेल, या ठिकाणी येणारा MIDC या माध्यमातून किंवा बेरोजगार किंवा आमच्या सर्व काय आदिवासी समाजातल्या लोकांना, गुन्हेगारी समाजातल्या लोकांना न्याय देऊ. जे बहुजन समाजातले लोक आहेत, जे शिकलेले आहेत, ते सवरलेले आहेत, त्यांच्या हाताला काय तर कष्ट देऊ, काम देऊ. आतापर्यंत फक्त सत्ता उपभोगणारी साहेब लोक झालेले आहेत, कारण आम्हाला काही सत्ता उपभोगायची नाही, काही नाही. फक्त आमच्या ह्या लोकांना हाताला काम आपण द्यावं. आणि आपल्यावर भरपूर सर्व या तालुक्यातील लोकांचा विश्वास फार मोठा आहे. ते जत तालुक्यात चिंगी भाषा आणि यल्लामा इथं जर आपल्या बाहेरच्या लोकांनाच आशीर्वाद देते फारसं. आणि ह्या यल्लामा देवीचा एक आशीर्वाद असा आहे, जर व्यवस्थित राहिला तर कुणाच्या हातात ती परडी देत नाही आणि चिंगी बाबाच्या झेंड्यावरती कुणाला वर जाऊ देत नाही. त्यामुळे माझं मत अजून बरंच काय बोलायचं आहे, वक्ते भरपूर आहेत. थोडक्यात माझं मत आवडतो. आपण असंच जत तालुक्याचा विकास करतो. जत तालुक्याच्या लोकांचं आपलं प्रेम कायमस्वरूप राहील. मला इथं संयोजकांनी 2 शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडासा बदल करूयात आणि एक छोटी कन्या वैष्णवी विश्वनाथ शिंदे या सभेमध्ये आपले मनोगत व्यक्त करते. कुमारी वैष्णवी विश्वनाथ शिंदे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. गणपती, गजपती, भूपती, अश्वपती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. शेतकऱ्यांचे कैवारी, रयतेचे राजे असे छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर, विश्वरत्न बोधिरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी
या इतिहासामध्ये क्रांती घडवून आणली अशा सर्व क्रांतिकारक महामातांना व महापुरुषांना प्रथम मी वंदन करते. नमस्कार, मी वैष्णवी विश्वजित शिंदे, राहणार जत, तालुका जत, जिल्हा सांगली. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये माननीय आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेबांचा नागरी सत्कार सोहळ्यामध्ये आमंत्रित असणारे सर्व मान्यवर व उपस्थित असणारे सर्व जतवासियांचे सहर्ष स्वागत. आपण ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो सोहळा आज आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे. या सोहळ्याचा प्रत्येक क्षण अगदी सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असाच आहे आणि अशा या सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत हे आपले सौभाग्यच आहे. आज पडळकर साहेबांच्या जतच्या नेतृत्वाच्या श्री गणेशाची सुरुवात होत आहे. पण त्यांचा आजपर्यंतचा राजकीय संघर्ष बघितला तर अभिमान वाटतो. आपण आपलं राजकीय नेतृत्व एका वाघाकडे सोपवलं आहे. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 5 वेळा पराभव पदरात असताना पुन्हा नव्या जोमानं लढणारं एक व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं आहे, जे कधीच हार मानणार नाही. खरं तर अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं फक्त वाचलं होतं, पण पडळकर साहेबांनी तर अपयशाचा पूर्ण जिना चढला आहे. तरीही पुढे अंधार. जरा विचार करा, या जागी दुसरे कोणी असते तर त्यांनी काय केलं असतं. पण हार मानतील तर ते पडळकर कुठले. रडायचं नाही, लढायचं हा एकच वासा त्यांनी जोपासला आणि अपयशाच्या जिन्यावर जाऊन लढा दिला की आता जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. आणि अखेर जतकरांनी त्यांची ही विजयश्री खेचून आणली. जसे जतकरांनी पडळकर साहेबांच्या अपयशाचा दुष्काळ संपवला, तसेच पडळकर साहेब सुद्धा या जतच्या विकासाचा दुष्काळ संपवल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. हा वाघ आता घुरघुरून सज्ज झाला आहे. जतकरांनो, आता तयार व्हा. आता जतमध्ये दुष्काळ नाही तर सर्वत्र सुकाळ आणि हिरवळ नांदणार आहे. कारण गोपीचंद पडळकर हा जतकरांनी राजकारणातून पारखून काढलेला एक हिरा आहे. हा हिरा शेतकऱ्यांचा आहे, बेरोजगारांचा आहे, सर्व जनतेचा आहे. राजकारणाचा आव आणून फिरणारा हा नेता नाही, तर जतच्या सर्वांगीण विकासासाठी लढणारा नेता आहे. जतकरांनी पडळकर साहेब हे पारखून काढलेलं एक परिस आहे आणि याचा दाखला आपल्याला येत्या काळात लवकरच मिळेल. पडळकर साहेबांनी केलेला विकास असा असेल की आपला एखादा पाहुणा जर जत मध्ये आला तर त्याने गाडीतून उतरल्या 2 मिनिटे थांबून विचार केला पाहिजे की आपण नेमके जत मध्ये चालोय ना की दुसरीकडे कुठे जाऊन पोहोचलोय. इतका विकास आपल्या जतचा होईल याची मला खात्री आहे. जतकरांनो, आपल्याला जर कोणी विचारलं की तुम्ही काय कमावलं तर छाती ठोकून सांगा की आपण पडळकर नावाचं नेतृत्व मिळवलं. सर, ते शेवटी मला सुरेश भटांची एक ओळ म्हणावीशी वाटतेय. कधी ना सापडेन मी या जगी कोणाला, कधी ना सापडेन मी या जगी कोणाला, असे न्या सामसूम लोकात वाटलेला, पटेना जगाशी साऱ्यांशीच रडलो आहे, पटेना जगाशी साऱ्यांशीच रडलो आहे. मलाच वाटे अचंबित की मी कसा घडलो आहे, मलाच वाटे अचंबित की मी कसा घडलो आहे. येणाऱ्या काळात पडळकर साहेबांना त्यांच्या नव्या राजकीय पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद वैष्णवी, तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
यानंतर मी आमंत्रित करतोय प्राध्यापक हेमंत चौगुले. बोलणाऱ्या सगळ्यांनी आपली जबाबदारी ओळखावी एवढी एकच विनंती या निमित्तानं मी करतोय. यादी खूप मोठी वाटते, ती थोडी शॉर्ट झाली तर बरं होईल. कसं करताय माझी आपल्याला विनंती आहे. त्यानिमित्तानं आपण आपली पुढची सभा आयोजित म्हणजे प्लॅन करूया. गोपीचंद पडळकर साहेब म्हणजे चार्जिंग स्टेशन आहे. शेठ तुम्ही बघितलं असाल, लहान मुलापासून बारकी पोरं, म्हातारे असतील किंवा तरणे असतील, बायका मंडळी असतील, तुमचं नाव घेतलं की चार्जिंग होते, येते. बोलण्याचं भान नसते, काय नसते, तरी पण एक एक तासभर बोलू शकते. सरांनी सांगितल्याप्रमाणे 2 मिनिटाची वेळ आहे. मी एक 5-6 वर्षापूर्वी प्राध्यापक होतो, त्यामुळे बेल मारल्याशिवाय थांबायची सवय नव्हती मला, पण 2 मिनिटात माझं भाषण संपवतो. गोपीचंद पडळकर साहेब येण्याच्या पूर्वीचा एक छोटासा किस्सा सांगतो. साहेब येणार आहेत, सगळे येणार आहेत, तिकीट मिळतंय नाही मिळतंय, अशा सगळ्या चर्चा चालू होत्या. मी आमच्या रविमानवर वगैरे चिंतेत की बाबा काय होते, आमच्या पुंग्या टाईट, सगळं टीव्हीला काय पण वाटवायचे, हे असं झालंय, तसं झालंय, हे झालंय. आम्ही शेठना भेटलो, सगळं झालं. आम्हाला शेठ म्हणजे चार्जिंग स्टेशन आहे ते त्याच दिवशी कळालं. आम्ही पहिल्यांदा भेटताना शेठना तिकीट मिळालं आणि सगळे डाकू विरोधातले एकत्र झाले. सगळी चांगली माणसं शेठच्या बंद झाली आणि जी विरोधात सगळे डाकू एकत्र झाले. सगळं झालं, पण आम्हाला विश्वास होता की शेठ जनता तुमच्या सोबत आहे, लोक तुमच्या सोबत आहेत. इतका चांगला माणूस आपल्या तालुक्याला आमदार म्हणून लाभला, हे शेठचं भाग्य नाही, हे तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. कारण येत्या 5 वर्षात तुम्हाला बदल दिसेल, काय बदल झालेला आहे आणि कशा पद्धतीनं बदल झालेला आहे. शेठवर परत एक आमच्या सगळ्या लोकांवर एक आरोप केला जातोय, शेठ जातीवादी. शेठच्या भाषणात एक मुद्दा सांगतो. शेठ जर 100% जातीवादी असतील तर शेठ तुम्ही लोकसभेला उभारलेलं एक वाक्य आठवते तुम्ही उच्चारलेलं, तुम्ही 1,00,000% जातीवादी आहेत, त्याचं काय करायचं. एखादा चांगला माणूस जातीपातीच्या पलीकडे जाऊन एखाद्या तालुक्याचं व्हिजन घेऊन जर उभारला असेल तर त्याला कसं बदनाम करायचं हे या आमच्या जत तालुक्यातल्या सर्व डाकूंकडनं शिकायचं आहे. खऱ्या अर्थानं गोपीचंद पडळकर साहेबांनी इथं उभारले, इथं निवडून आले, हे तुम्हा आम्हा सर्वांचं भाग्य आहे. शेठ हे 18 पगड जातींचे नेते आहेत. शेठच्या भाषेतच सांगायचं झालं तर साळीमाळी, कोळी, तेली, कोष्टी, न्हावी, धनगर, सनगर, हातकर, महार, मांग, चमार, डोर, गडचिवाले. मला वाटतं शेठ यादी इतकी मोठी आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याला या जातींची नावं सुद्धा माहीत नसेल. शेठला आमच्या पूर्ण टोटल समाज व्यवस्थेचा गाढा अभ्यास आहे. गावगाड्यातली लोक असतील, आपल्या ग्रामीण भागातली लोक असतील, शहरातली भागातील, ह्या सर्वांचं व्हिजन घेऊन उतरलेला हा माणूस आहे. माझी सर्वांना विनंती आहे, आपण जे शेठवर प्रेम दाखवलं, येणाऱ्या काळात शेठच्या माध्यमातून कार्य करणारे हे जे सर्व लोक आहेत ह्यांच्याही पाठीशी आपलं प्रेम राहू दे. येणाऱ्या 3 वर्षात गोपीचंद पडळकर साहेब आपल्याला बदल घडवून आणतील. व आमच्या सर्वांचं एक स्वप्न मध्यंतरी ह्या महिन्याच्या पाठीमागे एक भंग झालं की आपण मंत्रिपदी होणार हे आम्हाला सगळ्यांना माहिती होतं, पण थोडंफार आम्हाला वाईट वाटलं की झालं नाही. पण मी तुम्हाला विश्वास देतो, शेठ मंत्री नाही झाले तरी मुख्यमंत्री आहेत, कारण शेठ हे मुख्यमंत्र्याच्या गळ्यातले ताईत आहेत. त्यामुळे शेठच मुख्यमंत्री आहेत. बिनधास्त राहा, काय पाहिजे ते काम घेऊन या. तुमचं काम नाही झालं तुमचं नाव बदलून टाका, असा विषय आहे. आपण सर्वांनी इथं आला त्याबद्दल धन्यवाद देतो. आमची यादी बरीचशी मोठी आहे, सर्व प्रभागातील लोक बोलणार आहेत, त्याबद्दल त्यांना माने सरांना विनंती करतो की नेक्स्ट वक्ता बोलवा. धन्यवाद. चला थोडा बदल. गौतम आवळ्यांसारखं मन सगळ्यांनी मोठं करावं. गौतमजी म्हणाले शेठ मी थांबतो, महिलांना प्राधान्य देऊयात. त्यांनी त्यांच्या अर्धांगिनीला पुढं बोलवलंय भाषणासाठी. एकदा गौतम भाऊसाठी टाळ्या होऊ द्यात. वहिनी येत आहेत पुढं, मिसेस गौतम आयवाळे आहेत या, आणि ते आपलं मनोगत आता व्यक्त करतायत. नमस्कार, मी तृप्ती गौतम आयवाळे. तुम्ही फारसं मला बघितलं नसेल, मी पहिल्यांदाच येते आहे. तर सन्माननीय व्यासपीठ, समोर उपस्थित जजचे नागरिक व महिला मंडळ यांचे खूप खूप अभिनंदन. सर्वप्रथम लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचे खूप खूप अभिनंदन. आणि मी इथे आज एक खूप महत्त्वाचा विषय मांडण्यासाठी आलेली आहे. गेले 10 वर्ष झाले मी इथे आले आहे लग्न करून, आणि मी पहिल्यांदा बाजारपेठेमध्ये खरेदी करण्यासाठी आले होते. तेव्हा माझ्या लक्षात आले की महिलांसाठी महिला मुतारी हे नाही. मी माझ्या मिस्टरांना पण विचारले आणि त्यांनी सांगितले की बाजारपेठच काय, अख्ख्या शहरामध्ये कुठेही महिला मुतारी नाही. हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.
खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. अहो, ज्या महिला बाजार करण्यासाठी किंवा भाजीपाला घेण्यासाठी 1-2 तासासाठी निघूनही जातील. खरं महत्त्वाचा विषय म्हणजे भाजीपाला विकणाऱ्या बायका दिवसभर एकाच ठिकाणी बसून असतात. त्यांच्यासाठी हा खूप मोठा विषय आहे. त्यामुळं मला स्त्री म्हणून असं वाटते की महिलांसाठी महिला मुतारी ही व्हायलाच पाहिजे. आणि साहेब, मला तुमच्या भाषणातून आज ऐकायचं आहे की तुम्ही किती दिवसात व किती महिन्यात हे महिलांसाठी महिला मुतारी उभे करताल. तुमच्याबद्दल मी खूप काही ऐकले आहे आणि बहीण म्हणून मी तुमच्याकडून ही अपेक्षा करते. मीच काय, शहरातल्या बऱ्याच महिला तुमच्याकडनं हीच अपेक्षा करतात की तुम्ही हे आमचे लवकरात लवकर हे कराल, हे माझी खात्री आहे. आणि मी तेच थांबते. जय भीम, जय महाराष्ट्र. यानंतर सभेला संबोधित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय ज्याने प्रभाग क्रमांक 9 मधून आपलं प्रतिनिधित्व केलेलं होतं ते प्राध्यापिका कुमारी जयश्रीताई मोटे. आपली खरोखर कसोटी आहे. शेवटचे 2च चेंडू राहिलेत, 2 षटकार. कमी वेळात जास्त धावा आपल्याला काढायच्या आहेत. 1-2 वक्ते आता घेऊन आपण मुख्य भाषणांच्याकडे येणार आहोत. नमस्कार. फार जास्त वेळ काही तुमचा घेणार नाही मी, कारण आपल्याला बऱ्याच लोकांचं भाषण ऐकायचं आहे. प्रत्येकाला एक वेगळा आनंद झालेला आहे. मी माझा झालेला आनंद पहिल्यांदा व्यक्त करेन. सर्वप्रथम मी माझ्या जन्मभूमी असणाऱ्या जतवासियांच्या प्रत्येक घटकांचा, प्रत्येक जाती धर्माचा, ज्यांनी पडळकर साहेबांना मदत केली त्या सर्व अगदी लहानातल्या लहान घटकांपासून मी सर्वांचं सर्वप्रथम आभार मानते. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांना मी विनम्र अभिवादन करते. आणि मी फक्त 1-2 शब्दच घेणार आहे. पडळकर साहेबांचं मी एक भाषण ऐकलं. त्यांनी त्या भाषणामध्ये असं वक्तव्य केलं होतं की करगणीकरांनी त्यांच्या राजकीर्दीचा पाया घातला आणि आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी त्याच्यावर स्लॅब टाकला. असं जरी त्यांचं वाक्य असलं तरीसुद्धा शेट त्याच्यावरती कळस चढवण्याचं काम आमच्या जतवासियांनी केलेलं आहे. आणि हे जे कळस आहे हा नेहमीच चकाकणाराच आहे. याशिवाय मी तर शेट यांना हिऱ्याची वगैरे उपमा न देता पारस ही उपमा देईन, कारण पारस हा जवळच्या सर्वांना सोनच करत असतो. तसंच माझं जतचं सुद्धा सोनं होईल यामध्ये मी कोणतीही शंका ठेवत नाही. याच पद्धतीनं मी एक पाठीमागच्या इतिहासाचं थोडंसं तुम्हाला आठवण करून देते. या जत तालुक्यामधल्या लोकांनी माजी आमदार जयंतराव सोहनी जे आटपाडी तालुक्यातले गोमेवाडी या ठिकाणचे आमदार होते, त्यांना आमच्या जतनी 2 वेळा निवडून दिलेलं आहे. आणि शेठ तुम्ही सुद्धा आटपाडीचेच आहात. आता आटपाडीकरांचं काय प्रेम आहे मला माहित नाही, पण माझ्या जतवासियांनी तुम्हाला भरभरून मतदान केलं आणि तुम्हाला एका यशाच्या शिखरावरती बसवलं. याचं जाता जाता तुम्हाला एक सांगेन, कारण इलेक्शनचा निकाल लागला आणि निकालासाठी शेठ आम्ही JCB मध्ये चढलो, परंतु निश्चित स्वरूपामध्ये किती मतदान झाले आम्हाला माहिती नव्हतं. मी सगळ्यांना विचारत होते अरे आपले शेठ आलेत का नाही, पण मला शंका होती काय की मला पाहिजे होतं ते किती लीड ना आलेत हे मला जाणून घ्यायचं होतं. शेवटी मी शेठ त्यांच्या ऑफिस समोर गेले की मला एवढा लीड कळला. म्हणजे हा लोकांचा उत्सव होता. 2ऱ्या-3ऱ्या फेरीनंतरच लोकांनी गुलाल खेळायला सुरुवात केली होती. आणि हा शेठ तुमच्यावरच्या प्रेमापोटीच आपल्याला आमच्या जतवासियांचं प्रेम दिसून येईल. आणि जतवासियांना पण मी शेठ यांच्याकडून एक वचन देऊ इच्छिते की शेठना तुम्ही निवडून दिलाय तर शेठ या जतचं सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तो शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देते. आणि तुम्ही मला 2 मिनिटं बोलण्याची जी संधी दिलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. रमजान उर्फ बंटी नदाब. महाराष्ट्र राज्याची मुलूक मैदान तोप जत तालुक्याचे विकासपुत्र माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नागरी सत्कार निमित्त उपस्थित सर्व व्यासपीठ व जनसमुदाय, भूतोना भविष्य अशी झालेली ही निवडणूक, भूतोना भविष्य झालेली ही उमेदवारी अर्ज भरण्याची रॅली, भूतोना भविष्य झालेलं
काही प्रकारचं लोकांच्या मधून जो प्रतिसाद होता तो अत्यंत आनंददायी आणि उत्साही होता आणि त्याच पद्धतीनं त्याच आनंदी आणि उत्साही वातावरणाला तुम्ही प्रत्यक्षात साथ देऊन आणि सार्थ आपुलकीनं तुम्ही जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेचं जे संगणकीकृत जे सादरीकरण जे केलं या सादरीकरणामुळं जत तालुक्यातील लोकांनी केलेल्या 1 लाखपेक्षा जास्त मतांपैकी एकही मत वाया गेलेलं नाही। याचं हे काम म्हणजे माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी केलेलं आहे, हे लक्षात ठेवा। त्याच पद्धतीनं मी तुम्हाला सांगतो, जत तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या ज्या काही प्रश्न आहेत किंवा जे काही प्रलंबित मागण्या आहेत ते प्रामुख्याने सोडवण्याचं आश्वासन माननीय गोपीचंद पडळकर साहेबांनी दिलेलं आहे। त्याच पद्धतीनं 2014ला जत शहर महाराष्ट्र शासनाचा GR आहे की राज्य रोजगार हमीची योजना ही क वर्ग नगर परिषदेसाठी राबवावी असं महाराष्ट्र राज्याचा परिपत्रक आहे। परंतु 10 वर्ष झाली प्रशासकीय असमन्वयामुळे आज 5,500 हेक्टर जमीन जत शहरात आहे, त्यातली 45% ही जमीन अकृषिक म्हणजे शेती वापरासाठी आहे। त्याच्यामुळं प्रशासकीय असमन्वयामुळे 1 रुपयाचा रोजगार हमी योजनेचा निधी जत शहरासाठी आलेला नाहीये आणि त्यातून शेतकऱ्यांचे सुशिक्षित बेरोजगारांचं होणारं काम हे झालेलं नाहीये। हे मी ह्या सभेच्या ठिकाणी आपणास निदर्शनास आणून देतो आणि ह्या बाबतीमध्ये आपण राज्य रोजगार हमीची योजना जत शहरासाठी लागू व्हावी आणि त्याचा जत शहरातून प्रामुख्याने औद्योगिक आणि इतरही साधन सामग्री अत्यंत कमी आहे विकासासाठी आणि ह्या राज्य रोजगार हमी योजनेचा आपण जतच्या विकासासाठी आपण आपल्या प्रयत्नाच्या माध्यमातून ही योजना चालू करावी अशी तुम्हाला विनंती करतो। तसेच जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण आणि पाणी परीक्षण क्षेत्र आपण शासनाच्या माध्यमातून चालू करावं अशी मी तुम्हाला मागणी करतो आणि अण्णाप्पा भिसे, किरण मामा शिंदे यांच्या सर्व मागण्यांना माझा पाठिंबा आहे म्हणून मी दर्शवतो आणि मला बोलण्यासाठी 2 मिनिट वेळ दिला म्हणून मी आयोजकांचा आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद बंटी। यानंतर मी आमंत्रित करतोय प्रभाग क्रमांक 5 चे माजी नगरसेवक राजेंद्र उर्फ राजू यादव यांना। सन्माननीय व्यासपीठ, जतचे डॅशिंग आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे जत शहराच्या वतीने हार्दिक अभिनंदन। शेठ, ही निवडणूक तुमच्याशिवाय सोपी नव्हती। तुमच्या एंट्रीने रंगतदार झाली, विजयाने ऐतिहासिक झाली। आज आम्ही तुम्हाला चिंगीबाबाच्या साक्षीने शब्द देतो की आम्ही तुमच्यासोबत कायम राहू, पण जतचा चेहरामोहरा बदलण्याची जबाबदारी तुमची आहे। 50 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याची अपेक्षा तुमच्याकडून करतो आणि इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। चला मंडळी, आपण सगळ्यांनी रामायण अनुभवलं। नाही, राजूला वेळेचं महत्त्व खूप आहे। मंडळी, रामायण झालं आणि राम आणि लक्ष्मण यांच्या बाणांनी रावणाचं शरीर खिळखिळ झालं। रावण धारातीर्थी पडलेला होता, पण रावण प्रकांड पंडित होता, अनेक कला त्यांना अवगत होत्या। आणि मग रामाने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा जा, रावणाची शेवटची वेळ आलेली आहे आणि त्याच्याकडून काही चांगल्या गोष्टी शिक। लक्ष्मण आज्ञाधारकपणे रावणाजवळ गेले, रावणाच्या पायाशी थांबले आणि मग रावणाने त्यांना काही गुपित सांगितली, काही कला त्यांना शिकवल्या आणि शेवटचं वाक्य ते लक्ष्मणाजवळ म्हणाले, लक्ष्मणा, या युद्धाचा निकाल बदलला असता, पण तो कधी? रामाचा विजय झाला त्याला कारण होतं रामाचा भाऊ त्याच्यासोबत होता आणि रावणाचा पराजय झाला, माझा पराजय झाला, त्याला कारण काय होतं तर माझा भाऊ विरोधकांसोबत होता। पण ब्रह्माशेठ नेहमी लक्ष्मणाप्रमाणे रामाच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात आणि जोपर्यंत ब्रह्माशेठ लक्ष्मण म्हणून रामाच्या पाठीशी आहेत तोपर्यंत पडळकरांचा पराभव कधीच नाही। असा लक्ष्मणासारखा लाभलेला भाऊ ब्रह्माशेठ, आपणास विनंती आहे आपण आता सभेला संबोधित करावं। टायमिंग लावा। आज इथं
जत शहराच्या वतीनं आपले लाडके आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा सत्कार घेतला आणि या सत्कारासाठी सर्व स्टेजवरून मान्यवर, तालुक्यातून आणि शहरातून तुम्ही आलेले सर्व मान्यवर, मी पहिल्यांदा तुमचं साऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर जत शहरामध्ये आम्हाला स्टेजवर बोलण्याची संधी खरं तर जतवाशांनी दिलेली आहे. परवा मागच्या आठवड्यात आपल्या आटपाड्यामध्ये जो मोठा सत्कार झाला आणि ते सत्काराची संधीसुद्धा तुम्ही जतवाशांनी दिली. मी तुम्हाला एवढाच शब्द देतो, या जतल्या कानाकोपऱ्यामधील कुठलाही वाडी वस्ती असेल आणि या शहरातली कुठलीही गल्ली असेल, या गल्लीचा आणि शहराचा विकास करायची जबाबदारी आमदार साहेबांची आहे. तुम्ही कसलीही काळजी करू नका. विकासाच्या बाबतीमध्ये पडळकर साहेब 288 आमदारमध्ये 1 नंबरला असतील, एवढीच मी तुम्हाला गावी देतो. तुम्ही साऱ्याने माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा सत्कार केला, त्याबद्दल मी या सत्कार कमिटीचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. शिवदास बिडकर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी इथं यावं. आहे की काय झालं संजू भाऊ, मी सगळ्या युवक नेत्यांचं ऐकलं आणि म्हणताना माझ्या त्रेधा तिरपट उडाली आहे. पहिली सभा मी अशी करतो की मलाच काय कळणं झालं आहे. साहेब फार शेट आपल्यावर या सगळ्यांचं प्रेम. मला बोलायचं आहे साहेब. आता 3 दिवसाचा एक दौरा ठेवा, प्रत्येक माझ्या नेत्याचं म्हणणं ऐकून घ्या. सगळ्यांना आपल्यासमोर आपली मतं मांडायची आहेत. या तेजस्विनीताई केवळ 2 मिनिटात, आपल्याला 2 मिनिटात आपलं भाषण आपण संपवा. सन्माननीय व्यासपीठ, सर्व समोर उपस्थित जत शहरातील मतदार नाहीच जनता बंधू भगिनींनी, पत्रकार बंधू, आज नेहमीच भारतीय जनता पार्टीची एक पदाधिकारी महिला म्हणून काम करत असताना मी राजकीय प्रवेश पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीमध्ये केला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना माझं लग्न होऊन 25 वर्ष झाले. आज आदर्श आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम हा आज दिवाळीच्या वसुबारस म्हणजे दिवाळीच्या आतषबाजीपासून ते आत्तापर्यंत हा जल्लोष चालूच आहे आणि त्याचं सगळं श्रेय हे तुम्हाला सर्वांना जाते. आज मला बोलायचं खूप होतं, पण आज सगळे बोलणारे लहानापासून मोठ्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व शेटवर प्रेम करणारे, आज सगळ्यांना वेळ कमीच आहे. आज मी सांगू इच्छिते की भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारी आज कल्याणकारी योजना ज्या पंतप्रधान मोदी साहेबांचं स्वप्न आहे की जगामध्ये भारत एक नंबरला आणण्याचं स्वप्न आहे आणि आदर्श आपल्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं स्वप्न आहे की भारतामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आणायचं आहे त्यांना आणि राज्यामध्ये आदर्श आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचं स्वप्न आहे की जत तालुका हा 1 नंबरला आणायचा आहे त्यांना. ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीचं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले त्याच वेळी आपल्या बिरणा टँक मध्ये कृष्णा नदीचं पाणी येऊन तलाव हा फुल्ल सांडेतून भरून वाहून गेला होता. दुष्काळ हा शब्द इतिहास जमा त्याच वेळी झाला होता. आज मी 25 वर्षात फक्त तलावामध्ये एकदाच भेगा पडलेल्या पाहिल्या आहेत आणि त्या जत शहराचं त्या पाईपलाईनचं काम हे आदर्श आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी उभारण्याच्या अगोदर 78 कोटीची योजना शहरासाठी आणली होती आणि आज 2.5 वर्षात जे महायुतीच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम झालेलं आहे ते 50 ते 60 वर्षात काँग्रेसच्या काळात काही झालेलं नव्हतं. जत तालुका किंवा जत शहर हे विकासाच्या नावाने भकास आहे.
एक एक प्रश्नाला तुम्ही 10 वेळा आजी माजी मुख्यमंत्री, पूर्ण मी नितीनजी गडकरी साहेबांपर्यंत त्या रोडचं बिरनार टँक ते जत शहराची पाईपलाईन ही येते इथं शहरापर्यंत, त्याच रोडचं निवेदन हे गडकरी साहेबांपर्यंत दिलं, पण त्या निवेदनाला, त्या रोडच्या निवेदनाला एकाही प्रतिनिधींनी न्याय दिला नाही. साधा मुरुम सुद्धा त्या रोडला दिलेला नाही. एवढं नगर परिषद हे काँग्रेसची सत्ता होती, आमदार काँग्रेसचा होता. आज महायुतीच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदर्श आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे नक्कीच 5 वर्षाचा नाही तर गेल्या 50 वर्षाचा बॅकलॉग भरून काढतील, यात शंका नाही. आज मी सांगू इच्छिते, त्यांचे बंधू म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी, आज बाहुबली माजी समाज कल्याण सभापती ब्रह्माशेठ यांना मी सांगू इच्छिते, आज समाज कल्याणच्या माध्यमातून एवढ्या योजना मंजूर होतात, कित्येक प्रकारचे लोन मंजूर होतात, पण जत तालुका हा 80 ते 90 किलोमीटर म्हणजे तालुक्यात येण्यासाठी आणि सांगली जिल्ह्यात जाण्यासाठी हे प्रत्येक जनतेला, प्रत्येक लोकांना सांगलीपर्यंत जाण्यासाठी एवढा त्रास होतोय. एक एक प्रकरण मंजूर करायला 10-10, 20-20 हेलपाटे घालावे लागतात. आणि त्यासाठी तुम्ही तालुक्यात एखादं छोटंसं त्याचं ऑफिस किंवा एखादा. खूप छान बोललात मॅम. खूप काही प्रश्न आहेत, बऱ्याच गोष्टी आपल्याला मांडायच्या आहेत, आपल्याला सगळ्यांना उत्तर हे आदर्श आमदार गोपीचंद पडळकर साहेब आहेत. आज मी 1.5 वर्ष झालं एक पोलीस स्टेशनला प्रश्न आहे, धावडवाडीची एक मुलगी आहे, सावंत यांची नात आहे, ती गायब आहे. ती अक्षरशः गेल्या जुलैमध्ये म्हणजे 1.5 वर्ष झालं पोलीस स्टेशनला तिचे आजोबा, तिचे आई वडील पाठपुरावा करत असताना कोणत्याही पद्धतीचा सुगावा पत्ता लागत नाही. एवढे पोलीस स्टेशन प्रत्येक प्रश्नाला आमदार न्याय देतील एवढी आशा बाळगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 मिनटं घेतो डॉक्टर, थांबा. ज्या वेळेला जतचा इतिहास शेट लिहिला जाईल त्यावेळेला डॉक्टर साहेबांच्यासाठी 3 प्रकरणं लिहावी लागतील. पहिलं त्यांच्या सामाजिक कार्यासाठी, दुसरं त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी आणि तिसरं त्याच्या राजकारणासाठी. बऱ्याच लोकांना माहीत नाही, भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या नावाने वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक अत्यंत मोठा मानाचा पुरस्कार दिला जातो आणि तो पुरस्कार मिळवणारे माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर पश्चिम महाराष्ट्रातले एकमेव आहेत. महाराष्ट्रातले एकमेव ते आहेत. डॉक्टर साहेब, आपण सभेला संबोधित करावं. खूप वेळ घेत नाही. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सत्कार मूर्ती ज्यांचा नागरी सत्कार होतोय, विशेषतः गोपीचंद पडळकर साहेबांचं यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, ट्विटरवर, व्हॉट्सॲपवर इतकी माहिती उपलब्ध आहे. लहान मुलं सुद्धा त्यांच्याबद्दल चांगलं भाषण करतायत, मोठी माणसं तरी खूप चांगलं करतायत. त्यामुळं फार त्यांच्याबद्दल बोलण्यात काय राहिलेलं नाही, प्रत्येकाला माहिती झालेलं आहे. फक्त गोष्ट सांगतो, आत्तापर्यंत जतच्या इतिहासामध्ये 38,000पेक्षा जास्त लीड घेणारा हा उमेदवार एकमेव आहे. म्हणून हत्तीचं बळ सगळ्यांना आपल्याला आलेलं आहे. म्हणून हत्तीच्या उपस्थितीत आमच्या सर्व नगरसेवकांनी मिरवणूक काढली, त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. आणि असाच उत्साह इलेक्शन पुरतं न ठेवता 5 वर्ष सगळ्यांनी उत्साह ठेवा आणि जतचा विकास प्रत्येकाने आपला काहीतरी सहभाग त्यात असावा. आता कसं भांडत होते, मला भाषणाला वेळ द्या, त्याच पद्धतीनं ताकदीनं जतच्या विकासासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे धडपड करून आपण जतचं नाव उंचावू, एवढीच मी माझी भावना व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दुःखाला कोळून पिणारं, दारिद्र्याला पुरून उरणारं, 3 वेळा टाळ्या वाजवा. दुःखाला कोळून पिणारं, दारिद्र्याला पुरून उरणारं, सरस्वतीचं वरदहस्त लाभलेलं, बहुजनांच्या सहवासात बहरलेलं, अथांग महासागरासारखं, त्याहीपेक्षा एखाद्या जहाजी शेडासारखं आपल्या कार्यकर्त्यांवरती मनमुराद प्रेम करणारं, क्या बात आहे.
द्या असू द्या असू द्या असू द्या बरी बसू द्या. आज जत शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तुम्हीच मला आमदार म्हणून निवडून दिलं आणि तुम्हीच माझा आता सन्मान करताय, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. जत तालुक्यातील जनतेच्या समोर मी खरं तर नतमस्तक झालं तरी पण उपकार तुमचे फिटणार नाहीत. इतके उपकार तुमचे सर्वांचे माझ्यावरती झालेले आहेत. व्यासपीठावरती उपस्थित जत शहरातील सर्व मान्यवर, आता एकाचं नाव घ्यावं आणि एकाचं राहावं तर घोटाळा होईल. नगर परिषदेची निवडणूक पुढं आलेली आहे आणि त्यामुळं तुम्हा सर्वांची माफी मागून मी व्यासपीठ असं संबोधित करतो. इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. माझ्या माता भगिनी पण मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता कुणाची येणार, सत्ता कुणाची नाही येणार, कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पतंग असा इतका वर 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 गेला होता, त्यांना काय वाटत नव्हतं की महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येईल आणि त्यामुळे ते सगळे हवेमध्ये होते. आणि माझा नेता तेव्हाचे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजपाचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, महायुतीतील अन्य पक्षाचे सगळे नेते हे पूर्ण वेळ कामात होते, कारण पराभव झाला होता. आणि भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की 365 दिवस आणि 24 तास पूर्ण वेळ कामात असतो. आणि भाजप आणि भाजपाचे कार्यकर्ते, महायुतीचे सगळे कार्यकर्ते हे रात्रंदिवस कामामध्ये होते आणि त्याचं फळ हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं. ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी कोणाचं कोणाला काही कळत नव्हतं. अरे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी महायुतीला पाठबळ दिलं आणि तुम्ही सगळ्यांनी तर कहर केला, मी निवडून येणार की नाही येणार, अशा अनेक द्विधा मनस्थितीमध्ये लोक होती. आणि अनेकांनी देव पाण्यात घालून ठेवले होते की गोपीचंद कसल्याही परिस्थितीत निवडून आलाच नाही पाहिजे, परंतु गोपीचंद निवडून आला पाहिजे म्हणून 90% लोक नवसं करत होती आणि 10% लोक मी पडावं म्हणून प्रयत्न करत होते की नाही सांगा. मला आठवतंय निवडणुकीच्या काळामध्ये सोन्याळमधून एक अख्खं कुटुंब, त्यांच्या घरातल्या सगळ्या भगिनी, ते सगळे चालत हुलजंतीला गेले होते आणि तेव्हा आमच्या यूट्यूबवरती सगळ्या मित्रांनी त्यांच्या बातम्या लावल्या होत्या. आता मी त्यांना भेटायला जाणार आहे त्यांच्या घरी. नंतर संघची मुलं चालत बिरोबाच्या दर्शनासाठी गेलेले होते. तिकडं आमचा एक मुलगा आहे कमलापूरचा, तो तिकडून पंढरपूरवरनं
आरेवाडीच्या बिरोबाला दंडवत घालत आला. आता हे मला माहीत झालेले, युट्यूबवरती आलेले. आता मला असे असंख्य फोन येत आहेत, अहो तुम्ही वेळ कधी देताय, आमचं नवस फेडायचं आहे. आणि आता आमच्यात तुम्हाला माहित आहे नवस म्हणजे बोकडं, दुसरा काही विषयच नसतो. आता आमच्या परवा बनपुरीला कार्यक्रम झाला. साहेबराव पावणे म्हणून आमचा सहकारी आहे दुकानदार, मला इथं उमेदवारी मिळाली त्या दिवशी त्यानं आटपाडीच्या बाजारात जाऊन, मला वाटतं शनिवार होता त्या दिवशी, उमेदवारी डिक्लेअर झाली त्या दिवशी, त्यांनी आटपाडीच्या बाजारात जाऊन 11 बोकडं आणली आणि घरी आणून वागरत सोडली. लोक म्हणले कशाला आणलेत? पडळकर साहेब जतमध्ये आमदार होणार आहेत, हे नवस आहे, आमदार झाल्यावरती कापा. यार म्हणले अजून निवडून येणार की नाही येणार? नाही, 1,00,000% येणार. म्हणजे किती कॉन्फिडन्स आहे बघा. इकडं सगळे म्हणत हा बाहेरचा आहे, परका आहे, भूमिपुत्र नाही, आणि तिकडं आपल्याबरोबर असणारे सगळे मनापासूनची लोक, काही पण होऊ दे पण आमचा नेता निवडून येणार आणि आम्ही 11 बोकडं कापणार. हा कॉन्फिडन्स मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्या कार्यकर्त्यांच्याकडे असेल. आणि म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता आज तुमच्या समोर काम करू शकतोय. मी आरेवाडीच्या बनात गेलो परवा, राम शिंदे सर येणार होते सभापती झाल्यानंतर. मला त्यांचा निरोप आला की मी आज 12 वाजता बिरोबाच्या दर्शनाला येतोय. आणि मी जाऊन तिथं थांबलो होतो, त्यांचं हेलिकॉप्टर 1 तास 1.5 तास लेट झालं. तिथं मला एक ताई भेटल्या. मी मंदिराच्या पुढंच थांबलो होतो, बरीच लोक होती, 1000 लोक असतील. आणि एक ताई, त्यांच्या हातामध्ये 11 नारळाचं एक तोरण होतं आणि त्या बिरोबाला आल्या होत्या. त्यांना माहित नाही मी तिथं बिरोबाच्या मंदिराच्या तिथं आहे म्हणून, हा काही नियोजित कार्यक्रम नव्हता. आणि त्यांना मी तिथं दिसलो, त्या मंदिराच्या पायऱ्यात चढत होत्या. तिथून दिसल्यानंतर परत माझ्याकडे आल्या आणि मला म्हटलं की तुम्ही चला की मंदिरामध्ये बिरोबाचं दर्शन घ्याल. मी म्हणून आताच दर्शन घेऊन आलोय. नाही, तुम्ही आमदार व्हावं म्हणून मी 11 नारळाचं तोरण बांधतो म्हटले होते आणि आज ते नवस फेडायला आले. आणि योगायोगानं तुम्ही इथं आहे, तुम्ही आता आमच्यासोबत चला आणि नवस फेडा. बघा आता त्यांना म्हणजे किती लोक आहेत अशी की माझ्या माघारी नवसं पण करतायत आणि नवसं पण फेडतायत. आता जयंत पाटील परवा आले होते उमदीला. संजय रावनी मला सांगितलं, मी कुणाची भाषणं ऐकत नाही, मी एक देवाभाऊंचं ऐकतो, नरेंद्र मोदी साहेबांचं ऐकतो, माझं मी कधी भाषण ऐकत नाही. त्यामुळे जयंत पाटला तर मी कधी उभ्या आयुष्यात ऐकलं नाही. परंतु मला संजयराव काल गेल्यानंतर म्हटले की जयंतराव आले होते आणि ते असं म्हणत होते, माझी 2 आमदार व्यासपीठावरती आहेत, निवडणुकीच्या पूर्वी जर एक झाला असता तर चित्र वेगळं झालं असतं. जयंतराव, आता किती जरी तुम्ही एक झाला तरी काही फरक पडणार नाही, काही उपयोग नाही. आणि आता जयंतराव म्हणते गोपीचंद पडला पाहिजे. अरे ते वारं गेलं, हे जत आहे. अख्ख्या राज्यामध्ये राजकारणाचं वारं कुठून कसं फिरतं हे सामान्य जनतेला कुणाला कळतं? ते जतच्या लोकांना कळतं कसं फिरलंय कुणीकडे उपलायचं. बरोबर की नाही सांगा? बरोबर. सगळे पुढारी विरोधात, सगळे पुढारी विरोधात. अरे फक्त शिव्याच आईवरनं घालायचे राहिले होते, ते बाकी सगळं त्यांनी करून टाकलं. सगळ्या फेसबुकवरती, मोबाईलवरती सगळं तेच, टी व्हीवरती तेच. अरे बरं, जतची जनता आहे ही मला माहीत होतं. मला पराभवाची भीती अजिबात नव्हती. मी कधी कोणाला काय बोललो? अजिबात काय नाही. पण मी काळजी घेत होतो की आपण लोकांच्या मध्ये गेलं पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे. परंतु जतकरांनी इतका मोठा दणका दिला, इतका मोठा दणका दिला. मी आता मुंबईत गेल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मुंबईत गेलो तेव्हा मला सगळे नेते मंडळी म्हणायला लागले, तू कसा काय निवडून आला? म्हणजे आमचे वरिष्ठ नेते, देवाभावना नाही, त्यांची तर पूर्ण वेळ लक्ष होतं. बाकीचे आमचे सगळे भाजपचे नेते सुद्धा मला म्हटले, अरे त्या टी व्हीवरती सगळं भाजप तुझ्या विरोधात होतं, नेते तुझ्या विरोधात बोलत होते, भूमिपुत्राचा मुद्दा राज्यभर गाजला होता आणि मग तू कसं काय निवडून आला? मी म्हटलं, मायबाप जतची जनताच अशी आहे, ते भल्या भल्याला पाणी पाजतात. आणि त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी सहज विधान भवनामध्ये सन्मानानं आणून बसवलं. हे सगळं जतच्या जनतेचं श्रेय आहे. मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं. अरे ते म्हणले 1000-2000 ठीक आहे ना, पवाराचा नातू 1100 मतांना आला आणि एका पडळकरवाडीतला मेंढक्याचा पोरगा 38,000 मतांना आला. याची चर्चा मुंबईमध्ये सुरू होती, याची चर्चा मुंबईमध्ये सुरू होती. आता डॉक्टर राळी साहेबांनी सांगितलं की पहिल्यांदा जतच्या विधानसभेमध्ये इतक्या मोठ्या फरकानं विजय दिलेला आहे. हे पहिल्यांदा असं घडतंय. आज तुम्ही माझी मिरवणूक काढली. आता मिरवणूक आपली बऱ्याच वेळा झाली, इथं अर्ज भरताना झाली, निवडून आल्याच्या नंतर झाली आणि आज तुम्ही विजय झाल्याच्या नंतर मिरवणूक झाली. आणि तो पण गजराज सोबत होता. गजराज हे शुभ चिन्ह आहे.
पूर्वी सगळे राजे त्यांच्या दारामध्ये घोडे तर असायचे आणि त्यांच्या हत्ती असायचे, एक शुभ चिन्ह आहे. आणि आज तुम्ही हत्तीवरून साखर वाटण्याचा कार्यक्रम आपल्या जत शहरामध्ये घेतला. आणि मी रॅलीमधून येत होतो आणि रॅलीमधून आल्याच्या नंतर माझ्या पूर्ण लक्षामध्ये आलं की जनतेने आमदार केलेला आहे, पण जनतेच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. कारण प्रत्येक घरामध्ये, त्यांच्या गॅलरीमध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक रस्त्यावरती माझ्या भगिनी मोठ्या संख्येनं या मिरवणुकीमध्ये मला दिसल्या, त्या आशीर्वाद देताना दिसल्या, त्यांच्या चेहऱ्यावरचं मला हास्य दिसलं. आणि त्या हास्याच्या मागं एकच कारण होतं की त्यांना वाटत होतं की देवाभाऊंच्या नेतृत्वात गोपीचंद काहीतरी जतला काहीतरी बदल करू शकतो, हा भाव त्यांच्या चेहऱ्यावरती होता. आणि त्यामुळं माझी जबाबदारी आता पूर्णपणे वाढलेली आहे. अगोदर मी जबाबदारीनेच इथं आलोय, मी नुसतं निवडून यायचं आणि कुठंतरी मजा मारायच्या आशयासाठी मी इथं आलेलो नाहीये. मी पूर्ण जत तालुक्यामध्ये परिवर्तन व्हावं, ते परिवर्तन सामाजिक असेल, राजकीय परिवर्तन तर तुम्ही 20 नोव्हेंबरला केलं, ते परिवर्तन शैक्षणिक क्षेत्रामधलं असेल आणि ते परिवर्तन पायाभूत सुविधा या जत तालुक्यामध्ये करणारा असेल आणि दुष्काळाचा कलंक कायमचं पुसणार असेल. हे परिवर्तन आपल्या जत तालुक्यातल्या लोकांना अपेक्षित आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, बघा, मला रात्रंदिवस जतच्या विकासाच्या बाबतीमध्ये झोप नाही. मी ज्या दिवशी आमदार झालो आणि मुंबईला गेलो, लेटर पॅड छापायचं होतं, त्यात 4-8 दिवस गेलं. लेटर पॅड छापायचं की नाही छापायचं, छापायचं की नाही छापायचं, ह्यात 4-8 दिवस गेलं. आणि ज्या दिवशी छापलं त्या दिवशी मी पहिलं आमदार झाल्यानंतर पत्र माननीय देवाभाऊंना दिलं. आणि मला त्या गोष्टीचा खूप आनंद झाला. ते पत्र यासाठी दिलं की महात्मा बसवेश्वरांची वचनं आणि त्यांचं सर्व साहित्य हे कन्नड भाषेमध्ये आहे. आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की याचं मराठीमध्ये रूपांतर सरकारनं करावं आणि पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा समावेश करावा, पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा समावेश करावा. माननीय मुख्यमंत्री महोदयांना हे पत्र दिल्यानंतर त्यांना पण ते खूप आवडलं. मला म्हणले काय पत्र? मी म्हणलं साहेब माझं पहिलं पत्र तुम्हाला द्यायला लागलोय. ते म्हणले काय आहे? तर म्हणलं महात्मा बसवेश्वरांची वचनं मराठीत रूपांतरित करायची आहे, त्यांचं सर्व साहित्य हे कन्नडमध्ये आहे. आणि आता महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाजाची मुलं ही एकतर मराठी माध्यमातून शिकतायत, नाहीतर इंग्रजी मीडियममधून शिकतायत. आणि त्या नवीन पिढीला आणि महाराष्ट्राला पण, नुसतं लिंगायत समाज नाही, महाराष्ट्राला सुद्धा हे माहिती व्हायला पाहिजे. आणि ते म्हणले निश्चित चांगला विषय आहे, आपण तो मार्गी लावू. हे पहिलं पत्र मी दिलं. नंतर दुसरं पत्र दिलं RTOचं कार्यालय जतला. मी तुम्हाला म्हटलं होतं की RTOचं कार्यालय जतला झालं पाहिजे. आणि जेव्हा अधिवेशन होतं बघा, पोरांना कळाले की टाळ्या वाजत होते जोरात. हा, आणि मला आनंद आहे की तुम्ही आज सगळे स्टेजवरती आला पाहिजे ना. ह्या पोरांना स्टेज मिळालं पाहिजे, ह्या पोरांना अधिकार मिळाले पाहिजेत, ह्या पोरांना पद मिळालं पाहिजे. यासाठी आपली लढाई आहे. आणि मी ठरवलंय, मी नुसतं बोलतो असं नाही. आता जेवढ्या कमिट्या जतमध्ये करायच्या आहेत, ज्यांना झेडपीचं तिकीट मिळेल त्यांना कमिटी नाही, ज्यांना पंचायत समिती तिकीट मिळेल त्यांना कमिटी नाही. पण ज्या समाजाला कधीच तिकीट मिळालं नाही त्या समाजाचं पोरग तहसीलदारच्या बाजूला खुर्ची लावून बसला पाहिजे, ती कमिटी आपल्याला करायची आहे. ज्यांना तुम्ही नेहमी अपमानित केलाय त्यांना सिंहासनावरती नेऊन बसवायचं आहे. आता ह्याचा भाऊ कोण मोठा असेल ना, त्याला मला तहसीलदारच्या, प्रांताच्या, कलेक्टरच्या बाजूच्या खुर्चीत नेऊन बसवायचा आहे. तो अधिकार त्यांना द्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही मला निवडून दिलेला आहे. बरोबर की नाही? तुम्हाला काय वाटतंय सगळ्यांना? का तुम्ही बसलाय त्यांना पद पाहिजेत? नाराज होऊ नका बरं का. आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. मला त्यामध्ये तुमची मदत पाहिजे, त्यामध्ये तुमचं सहकार्य पाहिजे. अरे मिळू द्या ना. आम्ही मतं दिली नुसती, आम्ही मतं देतो, आम्हाला कधी तिकीट मिळत नाही. अरे 2 नंबर असणाऱ्या समाजाच्या गोपीचंदला तिकीट मिळताना तुम्हाला मिळतंय का नाही, मिळतंय का नाही, मिळतंय का नाही? मग आज छोट्या छोट्या समाजाच्या लोकांना कधीच न्याय मिळणार? छोट्या छोट्या समाजाच्या लोकांना कधी व्यासपीठ मिळणार? आणि म्हणून त्या सगळ्या लोकांना, आणि जत शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये बहुसंख्य बहुजन समाज आहे, छोट्या छोट्या समाजाची लोक खूप आहेत, त्या सगळ्या लोकांना आपल्याला न्याय द्यायचा आहे या प्रक्रियेच्या माध्यमातून. नाहीतर आमदारकी कशासाठी? मिरवण्यासाठी आहे
आमदारकी ही काय नुसती उपभोगण्यासाठी आहे. मी आमदार झाल्याच्या नंतर माननीय प्रांत साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना या जत शहरामध्ये जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत, इंदिरानगर झोपडपट्टी, एकता नगरची झोपडपट्टी, उमराणी रोडची झोपडपट्टी, घिसाडी समाजाची लोक रस्त्यावरती राहत आहेत, विठ्ठलनगरच्या तिथं विठ्ठलनगरमधली लोक, इथं त्रिमूर्ती कॉलनीच्या समोरची झोपडपट्टी, इकडं राजू यादव यांच्या वार्डामध्ये काही लोक झोपडपट्टीमध्ये राहतात. मी त्यांना आदेशित केलेला आहे की तात्काळ सगळी कागदपत्र काढा, कधी जुनी असतील तोपर्यंतची, जिथून 1920च्या असतील, 30च्या असतील, 40च्या असतील, सगळी कागदपत्र पुढच्या 4-5 दिवसामध्ये त्यांनी समोर आणावीत. आणि या झोपडपट्टीमधल्या लोकांच्यासाठी आपल्याला एक चांगली स्कीम करायची आहे आणि त्याची सगळी परिपूर्तता अधिकाऱ्यांनी करावी. राज्य सरकारकडून मी जे काय लागतंय ते आणणार आहे, ते मी सूचना त्यांना दिलेल्या आहेत. मी तुम्हाला शब्द दिला होता इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये आता वन विभागाने त्यांना नोटीस काढलेली आहे. परवा मला इंदिरानगर झोपडपट्टीतली मुलं भेटली की अरे आम्हाला वन विभागाच्या नोटीस आलेल्या आहेत. काही चिंता करू नका, तुमच्या कुठल्याही घराला कुणी हात लावणार नाही. गोपीचंद इथं आहे तोपर्यंत चिंता करू नका. पण नुसतं हात नाही, 10 बाय 10च्या खोलीमध्ये माझा भाऊ राहतोय. आज आमच्या अण्णा भिसे साहेबांच्या वार्डामध्ये अरे आमची गरीब लोक आहेत, पत्र्याच्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहतात. त्यांचा अधिकार नाही का चांगल्या घरामध्ये राहायचा? आणि म्हणून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं घर सरकारनं दिलं पाहिजे आणि ते हक्काचं घर दिलं पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी आता आम्ही सगळे कामाला लागलेलो आहे. अजिबात चिंता करू नका. माझं सगळं भाषण तुम्ही जे मी विधानसभेला सांगितलं आहे ना, त्यातला एक सुद्धा शब्द खोटा होणार नाही. प्रत्येक शब्दासाठी मी देवाभाऊंच्याकडं जत तालुक्यातल्या लोकांच्यासाठी प्रचंड मेहनत घेणार आहे, पाठपुरावा करणार आहे. आणि देवाभाऊंचं विशेष प्रेम आहे. आता मला चौगुले सर भाषणामध्ये बोलले की गोपीचंद पडळकरच मुख्यमंत्री महोदयांच्या गळ्यातला ताईत असल्यामुळे तो मुख्यमंत्री आहे. अरे मी नुसता मुख्यमंत्री नाही आहे, या महाराष्ट्रातल्या गोरगरिबाचा पोरगा मुख्यमंत्री झालाय. देवाभाऊ मुख्यमंत्री नाही, या महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्याचं पोरग मुख्यमंत्री झालाय. कारण त्यांना माहित आहे की महाराष्ट्र हा 18 पगड जातीचा आहे, 12 बलुतेदारांचा आहे आणि शेकडो जमाती या महाराष्ट्रामध्ये राहतात. त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती येऊन पडलेली आहे, हे त्यांना माहित आहे. आणि म्हणून ते आता धडाक्यानं निर्णय करतायत. आज मुख्यमंत्री रात्रंदिवस आपल्यासाठी मेहनत घेत आहेत, त्यामुळे चिंता करू नका. आणि जतकरांसाठी तर विशेष नाही, पहिली सभा आपल्याला दिली तेव्हाच वातावरण आपलं टाईट झालं की नाही सांगा? देवाभाऊनी पहिली सभा भारतीय जनता पार्टीची जतला दिली, तुम्हाला अभिमान वाटला की नाही वाटला सांगा? अरे लय रती महारथी भाजपमध्ये आहेत. माझ्यासारख्या एका फाटक्या माणसाला भारतीय जनता पार्टी सारखी एवढी मोठी पार्टी, जे 3 वेळा सलग पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी साहेब केंद्रामध्ये बसलेले आहेत, त्या पार्टीची प्रचाराची सभा जतला मिळणं याचा अर्थ असा आहे की जत आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रबिंदू स्थानी आलेला आहे. वाटतंय की नाही? आता परवा मैशालच्या योजनेचे सगळे अधिकारी साहेबांना विनंती केली की जरा आपण गावाकडे जाऊ, गावातल्या लोकांना योजना आहे की नाही माहीत नाही. ते म्हणते जे निवडणूक आली का प्रत्येक जण म्हणतोय तुम्हाला पाणी देणार, तुम्हाला पाणी देणार, मैशालचं पाणी देणार. ते पाणी कुठं आहे, कसलं आहे, काय आहे आम्हाला काही माहीत नाही. आणि म्हणून म्हटलं मी लोकांना शब्द दिलाय, मी जनतेला शब्द दिलाय की हे मैशालची सुधारित योजनेचं काम आम्ही लवकर पूर्ण करणार. आणि त्याच्यासाठी मला आता लोकांच्या मध्ये जायचं आहे. 65 गावाच्या 7 बैठका घेतल्या. शिंदूरमध्ये पहिली बैठक घेतली, दुसरी मुचंडीमध्ये घेतली, तिसरी संकमध्ये घेतली, चौथी मला वाटतं जालियाळमध्ये घेतली, 5वी बालगावमध्ये घेतली, 6वी उमदीमध्ये घेतली आणि शेवटची 10 वाजता माडगाळमध्ये घेतली. सगळ्या लोकांना बोलावलं आणि सगळ्या लोकांना प्रेझेंटेशन दिलं की कुठून पाईपलाईन येणार आहे, त्याची साईज काय आहे, किती क्षेत्र ओलिता खाली आहे. आणि त्यात जर काही डाऊट असेल तर सगळ्या अधिकाऱ्यांना तिथल्या सरपंच महोदयांचे नंबर दिलेले आहेत. तुम्ही गावामध्ये जायचं, मंदिरामध्ये येणार आहे म्हणून गावातल्या लोकांना सांगायचं आणि त्यांच्या पुढे सगळा नकाशा दाखवायचा. तुमचं क्षेत्र ओलिता खाली येणार आहे की नाही येणार ते माझ्या शेतकऱ्याला सांगायचं. एक जरी शेतकरी असला तरी त्याची शंका निरसन करायची. यासाठी तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिलेला आहे, यासाठी माझं काम आहे आणि माझी जबाबदारी आहे. मी तुम्हाला सांगतोय
आम्ही आता ठरवलंय, सरकारनं ठरवलंय डिसेंबर पर्यंत, मी तुमच्या समोर बोलतोय आज 9 जानेवारी 9 आहे की 10 जानेवारी आज आहे, डिसेंबर मध्ये मल्याळमध्ये आपल्याला पाणी आणायचंय येळदरीमध्ये डिसेंबरमध्ये. ते जुलै ऑगस्ट मध्ये झालं असतं, परंतु 2 पंप हाऊस आहेत त्याचं डिझाईन बदललंय. कुडनूर आणि जे जिरग्यालमध्ये पंप हाऊस होणार आहे निर्वाळ जिरग्यालच्या तिथं, त्याचं डिझाईन बदलल्यामुळं 3 महिने वाढतंय. तिथं पाणी आलं, आता जतला पण पाणी यावं. जत शहरातल्या आणि मल्याळमध्ये मी गेलो होतो, तिथल्या लोकांचं म्हणणं आलं की मल्याळच्या त्या टेकडीवरती पाणी आणून सोडलं की जत शहराला पण पाणी येतंय. आम्ही असं व्यवस्थितपणे नियोजन करतोय. पंप हाऊसचं काम सुरू झालंय आणि मी तुम्हाला सांगतो, शेतात जसं पाईपलाईन करतेत का नाही आपण, आता जेसीबीनं लय फास्ट होते. पूर्वी खणून काढायचे, मग पाईपा आणायच्या, महिना 2 महिने 3 महिने काम चालायचं. फिर खोदायचं काम वर्ष चालायचं. आई भाकरी घेऊन यायची, मागणं परत मसगिरं घेऊन जायचो, आपण शेळ्या घेऊन जायचो, वर्ष काम चालायचं. आणि मग तशा पद्धतीनं मी तुमचा आमदार म्हणून जत तालुक्यातल्या 65 गावांना मी शब्द देतो की मी स्वतः भाकरी बांधून त्या पाईपलाईन वरती महिन्यातला 1 दिवस जाऊन बसणार, काम कसं चाललंय बघणार, तिथं काय अडचण असली तर त्या अडचणीचं निरसन करून देणार. जर आमदाराचं लक्ष असेल तर कोण चालढकलपणा करेल का सांगा? कुणी करणार नाही चालढकलपणा, काही चिंता करू नका. आणि शहराच्या बाबतीमध्ये आता 8-10 दिवसामध्ये पाणी पुरवठ्याचा विषयाचा पूर्ण वर्क ऑर्डर होऊन मग आपण एक नियोजन ठरवू, असं सगळ्या माझ्या भगिनींना बोलवून. कारण 8-10 दिवस त्यांना पाणी येत नाही, त्यांना त्रास माहीत आहे. आपण सगळे बाहेर फिरत राहताय, घरच्या लोकांना पाण्याची परिस्थिती माहीत आहे. तर त्या सगळ्या भगिनींच्या हस्ते नारळ फोडायचं काम करू आणि 6 महिन्याच्या आतमध्ये ती योजना पूर्ण कशी होईल यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू. म्हणजे पाण्याचा विषय संपला. पाण्याचा मी तुम्हाला शब्द दिला होता. आता दुसरा शब्द मी तुम्हाला देतोय जो निवडणुकीत दिला नव्हता. अरे आम्ही येताना गटारी बघतो. मी काय त्या प्रचाराच्या वेळेस गेलो तेव्हा आम्हाला भगिनी म्हणल्या 8-10 दिवस 15 दिवस नगर परिषदेचा स्वच्छतेचा कर्मचारी आमच्याकडे गटार स्वच्छ करायला येत नाही. गटारीमध्ये घाण पडलेले आहे, गटारीतलं घाण काढतात, तिथंच वर ठेवतात, परत तीच गटारीमध्ये जात आहे, डास होत आहेत, मच्छर होत आहेत, माश्या होत आहेत. मग आम्ही राहायचं कसं? तर म्हणून आता आम्ही तुम्हाला एक बंदिस्त गटाराची योजना शहरासाठी देतोय. ती किमान 180 कोटी ते 200 कोटी रुपयापर्यंतची योजना असेल आणि त्याचा आराखडा आम्ही केलेला आहे. आणि त्याचे पैसे तुम्हाला येत्या 2 महिन्यामध्येच आमचा प्रयत्न आहे की तो पैसा आपल्याला आला पाहिजे. आणि दुसरं माझी सगळ्यांना विनंती आहे, सगळे आपले भावी नगरसेवक आहेत, तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की पुढच्या 15 दिवसामध्ये जत शहराचा रस्त्याचा एक आराखडा आपल्याला करायचा आहे. तुम्ही तिथं प्रत्यक्षात पाहिजेच आणि मी पण येणार आहे. मला पण गल्ली बोळं कळतील, मला पण वस्त्या कळतील, मला लोकांच्या मध्ये जायचं आहे. तर आपल्याला शहराचा रस्त्यात हे 5 कोटी आले, 10 कोटी आले, रस्ता हा राहिला तो राहिला, त्या वस्तीला रस्ता नाही, तिकडं पापा कुंभार साहेबांच्या तिकडे गेलो तर कुठनं कसं जातोय कळत नाही, परत मला घर एकट्याला सापडणार नाही, अशी तिथं परत आहे की नाही? बरोबर. कारण नवीन वसाहत आहे आणि तिकडं रस्ते कुठं आहेत काहीच कळत नाही. नवीन वसाहतीत पण रस्ता झाला पाहिजे, वाड्या वस्त्यांना पण रस्ता झाला पाहिजे आणि शहर सगळं चकाचक झालं पाहिजे. यासाठी 100 कोटी रुपयाचा रस्त्याचा आराखडा आम्ही करतोय. आणि त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं, त्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे पाठपुरावा करून त्यांना विनंती करून जतचा बॅकलॉग आहे ते सगळे पैसे आले का बऱ्यापैकी शहराचा विषय पाणी, गटारी आणि रस्ता हा पूर्णपणे विषय या वर्षामध्ये आपल्याला संपवायचा आहे. आता काय विरोधक मला म्हणतो अरे हो नुसता बोलतोय, हे होणार नाही. म्हणजे त्या उमदीच्या कार्यक्रमात कोणतर म्हणलं ती गोपीचंद पडळकरनं MIDC भुलभुलैया केला, लोकांना भुलवलं, MIDC आणणार छापून आणलं म्हणून कोणतर म्हणलं. ती असं छापतंय म्हणले मुंबईत जाऊन लेटर इकडं व्हायरल करतंय आणि परत म्हणले आता ही उमदीचं MIDCचं होणार नाही आणि झालं तर आम्ही गोपीचंद पडळकरचा सत्कार करू, असं विरोधक बोललेले आहेत. आणि मी त्यांना सांगतोय तुम्ही बोलला आणि दुसऱ्या दिवशी जाहिरात आली की उमदीच्या MIDC मध्ये सरकारकडे जमीन आहे. या जगातले आणि राष्ट्रातले जे उद्योगपती आहेत ज्यांना उमदीमध्ये कारखाना काढायचा आहे त्यांनी 30 दिवसाच्या आतमध्ये ऍप्लिकेशन करावं अशी जाहिरात पण आली. तुम्ही बघितले का? पास थ्रू म्हणायचं, अजून प्रांतांची नेमणूक नाही, जमिनी हस्तांतरण नाही, डायरेक्ट जाहिरात काढलेली आहे. 1 वर्षाचा वेळ तर असाच वाचलेला आहे त्यामध्ये. आणि मला यल्लामा देवीचा आशीर्वाद आहे. मी परवा पहिल्यांदाच गेलो होतो
चिनगे बाबांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना आहे आणि मला ठाम विश्वास आहे. जाहिरात आली का जाहिरात प्रिंट काढली, मी देवाभाऊंच्याकडे दुसऱ्या दिवशी गेलो. म्हणलं का आलाय? म्हणलं साहेब ही जाहिरात तुम्ही काढलेली आहे. होय म्हणले काढलेली आहे. म्हणलं आता एक मोठा प्रकल्प तुम्ही मला द्या म्हटलं. साहेबांनी लगेच म्हणले ठीक आहे. त्यांनी त्यांच्या ओएसडी साहेबांना सांगितलं की गोपीचंदला जतसाठी एक मोठा प्रकल्प दे. हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि आता परत पुढचा आठवडा मी त्याच कामात मुंबईत आहे, दुसरं काहीच काम नाही. मला प्रकल्प द्या, दुसरं काही नको आम्हाला. जर एक प्रकल्प जर आपल्याला मिळाला तर माझ्या जत मतदारसंघातली हजारो पोरं हे पुण्याला जात आहेत, मुंबईला जात आहेत, सांगलीला जात आहेत MIDC मध्ये, इकडे बेळगावला, विजापूरला, तिकडे बेंगलोरला जात आहेत. ती पोरं जाणार नाहीत, ती पोरं इथंच कामाला लागू शकतात. आणि विरोधकांना माझा सत्कार करावाच लागेल, असं मी काम करणार आहे, करावा लागेल. MIDC कुठं आहे, त्याचं ऑफिस कुठं आहे माहीत नसणारी लोक माझ्यावर बोलतायत. बोला, बिंदास्त बोला, मी कामात आहे, मी पूर्ण वेळ कामात आहे. मी लोकांना जो शब्द दिलाय तो सगळा शब्द पूर्ण करणार. मी अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला बोललो होतो, मला लोक फोन करतायत आता, जरा अधिकारी आम्हाला नीट बोलायला लागलेत, आमचे फोन उचलायला लागलेत. मला काल एकाचा फोन आला कंटीचा, ते म्हणला टेंबूचं पैसे मला 7 वर्ष मिळाले नाहीत, अधिकारी माझा फोनच उचलत नाहीत. चांगला एज्युकेटेड पोर आहे, कालच फोन आला होता. आता म्हणला तुम्ही आमदार झाल्यापासून माझा फोन उचलते, नाही उचलला तर तो फोन मला परत येतोय. मग बदल वाटतोय की नाही तुम्हाला आमदारकीत? तहसीलदार साहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं, काय सांगितलं? कुठल्याही दलालांनी इकडं फिरू नये. आलं नाही तुमच्या कानावर? तरी सुद्धा काय काय दलाल आहेत त्यांना माझी विनंती आहे, जत मधल्या लोकांची पिळवणूक करू नका, तुमच्या पाया पडतो बाबांनो. गरीब लोक आहेत, तुम्ही दुसरा काहीतरी धंदा निवडा, दुसरं काहीतरी करा, काही करा. अरे रेशन कार्ड देतो म्हणून पैसे घेतात. अरे तुम्ही रेशन कार्ड कसं देणार? मी त्या अधिकारी साहेबांना सगळ्या बोलून घेतलं, काय प्रक्रिया तुमची नीट समजून घेतली. ते म्हणले आमच्या हातात काय नाही, हे केंद्र रेशो ठरवतंय राज्याचा, राज्य जिल्ह्याचा ठरवतंय, जिल्हा तालुक्याचा ठरवतंय. अरे मग हे 10,000 तुम्ही कशाच घेताय? लोकांना कार्ड देतो म्हणून लोक आशेवरती आहेत, 7,000 घेताय. कोण? आम्ही घेत नाही, एजंट सगळी लोक घेत आहेत. त्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की गरीब लोकांची पिळवणूक करू नका, हे पाप करू नका. जत तालुक्यामध्ये आपली सगळी बऱ्यापैकी गरीब लोक आहेत आणि त्यांच्याकडून तुम्ही जर 7,000 घेत असाल, 10,000 घेत असाल, तुमच्या सुद्धा ते परपंचाला पैसे लागणार नाहीत, कारण ते कष्टाचे पैसे आहेत. तुम्ही असं फसवू नका लोकांना. आणि मी असताना तुम्ही कोणाला पैसे देऊ नका. आता मला सांगा ना कोण पैसे मागताय तुम्हाला? एखाद्याने दिले असले तर परत आणून द्यायला लावतो, मला सांगा तुम्ही. परवा एका PI बाहेरचा आहे, आपला इथला नाही, त्यानं एका प्रकरणात 3 लाख रुपये घेतले. मग त्याचा मला फोन आला, अहो आमच्यावर केस घातल्याने 3 लाख घेतले. म्हणलं कशाचे घेतले? असं असं. ठीक आहे, मी PI साहेबांना म्हणलं ते 3 लाख घेतलेले तेवढे परत द्या. सकाळी नेऊन परत देऊन आले. ते वस्तुस्थिती आहे, हे शक्य आहे. तुम्ही म्हणणार आहे काय चाललंय नेमकं? आणि म्हणून जत मध्ये आपल्याला पूर्ण काम करायचं आहे. मी डॉक्टर बोर्डीकर साहेबांना भेटलो होतो, बरोबर ना चेअरमन? भाऊसाहेब तुझा कुठे आहेत? बोर्गीकर साहेब, ते पायऱ्या चढून वर जायचा दवाखाना. मी इलेक्शनच्या अगोदर त्यांना जाऊन भेटलो होतो. ते म्हटले आमच्या इथल्या पुढाऱ्यांना मानलं पाहिजे. त्यांचं वाक्य लय भारी होतं. काय म्हणले? आमच्या इथल्या पुढाऱ्यांना मानलं पाहिजे. मी 1984ला काहीतरी दवाखाना काढलाय म्हटले. 84ला आलेला पाहुणा 2024 तेव्हा होतं ना, 2024ला जरी आला जत मध्ये चुकत नाही, अजिबात बदलच काय केलेला नाही. हेकडचा दगड सुद्धा तिकडे हलू दिला नाही गड्यांनी म्हटले. डॉक्टर साहेब बोलले मला, त्याला तुम्ही उद्या जाऊन भेटून विचारत होता, अजिबात काही सुद्धा बदल होऊ दिला नाही. एवढं त्यांनी काम प्रामाणिकपणे केलंय म्हटले. आणि आता आपल्याला 5 वर्षाच्या आतमध्ये सगळी दगडं इकडं तिकडं हलवून आता पूर्णपणे जतचा चेहरा मोरा पूर्णपणे बदलायचा आहे. आणि त्यासाठी ही आपली सगळी टीम काम करते. हे सगळे आता कुणाकुणाचं नाव घेऊ आणि कुणाचं नको, पण आपली सगळी टीम जी आहे ती खूप चांगली टीम आहे आपली, प्रामाणिकपणे काम करते. आता आमच्यात सुद्धा स्पर्धा लागणार आहे नगर परिषदेला, कारण गडी लय आहेत आमच्याकडे पण तिकिटासाठी. आणि मला विनंती करायची आहे जत शहरातल्या लोकांच्यासाठी की जतची नगर परिषद तुम्ही आमच्या ताब्यात दिली पाहिजे, तर आम्ही डेव्हलपमेंट करू शकतो.
काय काय लोक फोन करतायत आमच्या जवळच्या आला आमचं चुकलंय मतदान द्यायला पाहिजे होतं आम्हाला आता पश्चाताप होतोय. आता झाला ठीक आहे जाऊ द्या, पण नगर परिषदेला तुम्ही करू नका. नगर परिषदेला आमचे सगळे नगरसेवक निवडून द्या. 5 वर्ष एक चान्स द्या ना आम्हाला, एक संधी द्या आम्हाला. आता नगर परिषदेची इमारत मी मुख्यमंत्री महोदयाला भेटलो, त्यांनी मान्य केलंय पैसे द्यायला. पंचायत समितीची इमारत डॉक्टर साहेबांनी त्याचा एकदम मस्तपैकी 3D डिझाईन केलंय, जतच्या वैभवात भर पडेल असं डिझाईन केलेलं आहे, एकदम देखणं. नगर परिषदेत पण आपण तसंच करू. त्यामुळं तुम्ही जे विरोधक आहे ना आम्हाला खाजगीत शिव्या द्या, पण मत तेवढं आम्हाला द्या, आमच्या लोकांना द्या. हे काम करणारी सगळी तरुण गँग आहे आमची, एकदम चांगल्या पद्धतीनं काम करणारी टीम आहे. आता काय काय लोक म्हणतात गोपीचंद फोन उचलत नाही. अरे कसा उचलणार? आता इथं माझ्या आता मी बोलतोय 40-50 मिस कॉल पडलेत. म्हणजे माझी विनंती आहे, तेवढा माझा ड्रॉबॅक आहे, जरा समजून घ्या. पण तुमचं काही काम असलं तर मला SMS करा ना, मी तुम्हाला गाडीत बसल्यानंतर. आता हो काय सगळं लालच आहे. मग तुम्ही म्हणता अरे फोन उचलत नाही. मी जरा काय झालंय, माझं मार्केट चांगलं असल्यामुळं मी लोकात सातत्यानं आहे, लोक माझ्या भोवतीनं 24 तास आहेत, त्यामुळं जरा फोनची माझी अडचण आहे. पण मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही मला SMS करा. आता मला ट्रान्सफॉर्मर जळाला, मला SMS येतो, त्याला विचारा, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ट्रान्सफॉर्मर जोडून देतात. आधी किती 1.5 महिना 2 महिना, त्याला विचारा. ते कुणी पण करा ना काम, मला तुम्ही SMS करा, बाबा असायची अडचण आहे, तहसीलदार कार्यालयामध्ये आहे, या साहेबांना बोलायचं आहे, मी त्यांना लगेच फोन करतो. फोनच्या बाबतीत जरा लगेच नाराज होऊ नका, नाही तर माझं सगळं अत्राळी करून टाकचाल. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आणि विरोधक दुसरा तू फोन उचलते का, तुझा बघ तुलाही जवळच आहे, तू माझ्या जवळच आहे, तू माझ्या हृदयातला आहे. विरोधकाचं कुणी काय ऐकू नका, तुम्ही माझं ऐकायचं एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि म्हणून जत शहरासाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं काम करायचं आहे. RTO कार्यालयाचा विषय पण आपण आता मार्गी लावतोय आणि निश्चितपणे लवकरात लवकर त्याला मंजुरी होईल अशा पद्धतीचा आपला प्रयत्न आहे. आता ST स्टँडचं पण आपण मागणीपत्र दिलंय 15 कोटी रुपयाचं. ST स्टँड आपल्याला चांगलं आणि ते लवकर मंजूर होऊन येईल का. आता त्याला ST डेपोला पण ST खात्याला पण चांगले मंत्री महोदय मिळालेले आहेत. सरनाईक साहेब एकदम डॅशिंग माणूस आहे. आणि आपल्याकडे एसट्या पण खूप कमी आहेत, काय काय गावातल्या एसट्या बंद झाल्या. मी आढावा घेतला तर 12 एसट्या यावर्षी तोडलेल्या आहेत, म्हणजे भंगारात दिलेल्या आहेत. नाही ना, आता तुम्हाला सांगितलं की आपण हो ती सांगितली, तुम्ही ऐकलं नाही, तुमचं लक्ष दुसरीकडे होतं. आपण 180 कोटीचा आराखडा आता करतोय आणि ते पण आपण पैसे आणतोय, त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका. जत करा ना एवढंच सांगतो. तुम्ही मला निवडून दिलंय ना, तुम्हाला अभिमान वाटेल असंच मी काम करेन, तुम्हाला कधीही अपमानित व्हावं लागणार नाही. तुम्ही जरा आता मंत्रालयात जरा एकदा चक्कर मारून या, 288 तिथलं आलं एवढं सांगा. तुम्ही तुमचं जर काम नाही झालं ना, मी तुमचं म्हणेल ते ऐकतो. तुम्हाला सगळे व्यवस्थित बोलतील, रिस्पेक्टली बोलतील, तुमचं काम ऐकून घेतील. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही जो माझ्यावर उपकार केलाय, खरंच उपकार केलाय. लय वेळा पडलोय हो मी मागं प्रचारात म्हणलो की 5 वेळा पडलो. एक जण मला म्हणणार सारखं कशाला सांगतोय असं पडलं. अरे पडलोयच की म्हणलं, आता किती वेळा पडायचं. आता जर पडलो असतो ना, राजकारण हे पूर्णपणे बंदच मला करावं लागलं असतं, सोडून द्यावं लागलं असतं. परंतु तुम्ही एवढं मनावर घेतलं, इतका माझा सन्मान तुम्ही वाढवलाय ना. अरे माझ्या अंगाचं कातडं काढून जर तुम्हाला प्रत्येकाला चप्पल घालून करून घातली तरी ते उपकार फिटू शकत नाही. कारण पराभवाचा अपमान काय असतोय ते पराभव झालेला माहीत आहे. विरोधक जेव्हा निवडून येतो आणि दारात फटाकड्या उडवून जातो आमच्या कार्यकर्त्याच्या, तेव्हा दुःख काय असतं ते आम्हाला माहीत आहे. गुलाल दारात टाकायचा, फटाकड्या उडवायच्या, पोस्ट टाकायच्या व्हॉट्सअपला फेसबुकला, ते अपमान फार वाईट असतो. पण आता आम्ही कधी निवडून झालो नव्हतो, त्यामुळे आम्हाला त्याची सवय झाली होती. तुम्ही एवढा दणका दिला की मी सभागृहात कुठंतरी सांगितलं की मी दार मोडून आत तुम्ही घालवलं मला. म्हणजे मागच्या दारानं आलाय, मागच्या दारानं आलाय, मागच्या दारानं आलाय. मी कुठं टीव्हीवरती बोललो का विरोधक बोलायचे ते रोहित पवार वगैरे, अरे ते मागच्या दारानं आलाय. अरे ते आता 1100 मतानं आलंय, मी 39,000 मताने आलो. आता मी 2-3 वेळा तसं ठोकल्या होती, तोंड बंद करून बसले, बोलत नाही माझ्यावरती काय. आता हे तुमच्यामुळे झालं, हे तुमच्यामुळे शक्य आहे. आमच्या आटपाडीकरांनी पण तुमचं खूप आभार मानलं. मध्ये माझा सत्कार घेतला होता
जतकरामुळं आटपाडीकरांना सत्कार घेण्याची संधी मिळाली तुमच्या सगळ्यांच्यामुळं. आणि त्यामुळं मला माझी जबाबदारी जतच्या बाबतीमध्ये कळते. अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिका नगर परिषद हे आपल्याला पूर्ण शक्तीनिशी लढवायचं आहे आणि जिंकायचंच आहे, जिंकायचं आहे. कारण जयंतराव इतका लुडबुड करणार आहे, पण तो कुपावरचा दोडका आहे हो, त्याचा काय उपयोग होणार नाही. मी अगोदर प्रचारात सांगितलं होतं काय ताकद लावायची आताच लाव, परत म्हणू नको हे राहिलं आणि ते राहिलं. बरोबर का नाही? काय तुला लावायचे पैसे पड. मला फोन आला इस्लामपुरातनं एवढे पैसे गाडी निघाली आणि पोती टाक म्हटलं, काय फरक पडत नाही, तुला काय करायचं कर एकदाच, परत म्हणायला नको अरे माझं हे राहिलं माझं ते राहिलं. पण आता त्यांना पुढं माझा विषय सोसणारा नाही, अजिबात सोसू शकत नाही. जतच्या विकासाच्या आढावा कोण येईल ना त्याला तुडवल्याशिवाय आता आम्ही इथून पुढे राहणार नाही, कुणी पण येऊ दे. अरे आज आम्ही इथं वाड्या वस्त्यावरती जातो. मी परवा एक मेजर रिटायर झाले, मला वाटतं जिरग्याळमधले लवटे मेजर, कॅप्टन, सुभेदार पदावरनं मेजर रिटायर झाले आणि त्यांच्या वस्तीला मी गेलो. अर्धा तास कळत नव्हतं कुठनं चाललोय. अरे आपण इथं जतमध्ये आहे. मी कोकणात पण धनगरवाड्यांच्या वरती अनेक वेळा दौरे केलेले आहेत. 5-5, 6-6 किलोमीटर 7-7 किलोमीटर वर वस्ती असते, 10-12 घरं असतात, डोंगरावर असतात, जंगलातनं जायचं, कधी कधी चालत जायचं. अशा पण वस्त्यावर मी अनेक वेळा गेलो. पण जत तालुक्यामध्ये जिरग्याळ जवळची वस्ती की ज्या वस्तीवरती जायला रस्ता नाही. तुम्ही कधी उद्या जाऊन बघितला. आणि येताना मी बघितलं सुनील भायांचा त्या दिवशी वाढदिवस होता, एवढी मोठी कपरी लागली गाडीच्या टायराला, टायर फुटून गेलं. 1 तास त्यामध्ये माझा गेला. टायर फुटणं हा विषय नाही, पण रस्ता साधा तुम्ही देऊ शकत नाही. आपल्याकडं काम करायचं आहे. सगळ्या वाड्या वस्त्यांना रस्ते, सगळीकडं मुर्मीकरणाचे रस्ते. आणि आता सरकार इतक्या ताकदीनं काम करतंय ना, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतंय, 12 बलुतेदारांच्या हिताचा निर्णय घेतंय, ओबीसीच्या, मायनर ओबीसीच्या, ओपन समाजातल्या सगळ्या लोकांच्या हिताचं सरकार चांगल्या पद्धतीनं निर्णय घेतंय. त्यामुळं आपल्याला जत तालुक्यासाठी निश्चितपणे देवाभाऊ झुकतं माप देतील. तुम्ही अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. विकासाच्या बाबतीमध्ये आपण पूर्ण क्षमतेनं या शहराचा आणि पूर्ण जत तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण सगळेजण एकत्रितपणे पुढे जाऊया. सगळ्यांना माझी विनंती आहे, कुणाला मागं सरायला लागेल, कुणाला पुढं व्हावं लागेल, पण आपण सगळेजण मागं पुढं सरून आपला विकास हा विषय महत्त्वाचा घेऊन आपण सगळे ताकदीनं या जत शहराच्या परिवर्तनासाठी आपण सगळेजण काम करू. गोरगरीब लोकांच्या बाजूने मी ठामपणे आहे, कारण मीच गरीब आहे, मी तुमच्यातलाच आहे, मी कष्टकरी घरातला आहे. आणि त्यामुळं या तालुक्यातल्या सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरती हसू आपल्याला सगळ्यांना बघायचं आहे. त्यासाठी पूर्ण क्षमतेनं आपल्याला काम करायचं आहे. मग ते दुष्काळाच्या विरोधात असेल, ते विकासाच्या बाबतीमध्ये असेल, ते सामाजिक असेल, ते राजकीय असेल, सगळ्या बाबतीमध्ये आपण पूर्ण क्षमतेनं सगळेजण पुढे जाऊ आणि जत शहरांचा आणि तालुक्याचा संपूर्ण कायापालट करण्याच्यासाठी ताकदीनं आपण सगळेजण प्रयत्न करू. सरकार हे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, काही चिंता करू नका. देवाभाऊनी पहिल्या सभेत शब्द दिलाय तुम्हाला की हा माझ्यासाठी 288 नाही, माझ्यासाठी नंबर 1चा मतदारसंघ आहे. नुसतं ते बोलणारे नाही, ते काम करणारे नेते आहेत. अरे 800 किलोमीटर लांब नागपूर आहे आणि त्यांनी 2000 कोटी रुपये म्हैसाळ योजनेसाठी दिलं आणि 100 किलोमीटरवरती इस्लामपूर आहे. 2.5 वर्ष ते खात्याचे मंत्री होते, त्यांना 1 रुपया देता आला नाही. हे काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असायला लागते आणि त्यामुळं तशा पद्धतीनं ते काम करतायत निश्चितपणे. आणि दुसरा विषय सभासद नोंदणीचा. मोबाईल कोणाकोणाकडे जरा काढा, मोबाईल सगळ्यांना विनंती आहे. ताई मोबाईल आहे त्यांच्याकडे काढा. आपले महत्वाचं काम लय सुरू आहे आणि आपण त्यामध्ये मागं आहे. विकासाला निधी लागला तर तिथं ते सभासद किती आहेत बघतात. ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी मोबाईल काढा. काढला का तुम्ही? सभासद झालाय भाजपचं? झालं नाही कोण कोण ते काढा. एक नंबर डायल करा 88 004 2024. व्यापारी पेठेतल्या पण व्यापारी मित्रांना माझी विनंती, आता तुम्ही आमचे सभासद झाला पाहिजे, कारण तुम्ही आम्हाला खूप समर्थन दिलेलं आहे, तुम्ही आम्हाला पाठबळ दिलेलं आहे. 88 0 2024 हा नंबर डायल करा.
88 4 वेळा 0 20 24. शिवदास वर आहे की लाईट न पुढचं काय दिसना यावर. अठ्ठ्याऐंशी 4 वेळा 0 20 24 नंबर डायल केला का? मेसेज आला का काय तुम्हाला? काय आला? भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचं स्वागत आहे, तुम्ही भाजपाचं अधिकृत सभासद झालेला आहात. टाळ्या वाजवा यांच्यासाठी. आणि आता घरी गेल्यानंतर सगळी माहिती त्यामध्ये तुम्ही भरायची आहे. भराल ना सगळे? आणि घरातल्या सगळ्यांना सभासद करायचं आहे. 60,000 सभासद आपल्याला जत तालुक्यामध्ये करायचे आहेत. आता फक्त 5,000 झालेले आहेत. आणि उद्या शिर्डीला अधिवेशन आहे, तिथं आता आमची चंपी होणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सगळेजण लक्ष देऊन हे सभासद नोंदणीचं काम आपण पूर्णपणे केलं पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा विषय आयवळे ताईंनी इथं मांडला की व्यापारी पेठेमध्ये ज्या माझ्या महिला भगिनी येत आहेत त्यांच्यासाठी शौचालयाची सोय नाही आहे. आणि व्यापाऱ्यांनी पण मध्ये आल्याच्या नंतर तो विषय मला सांगितला होता. तर तुम्ही जागा मला उद्या परवापर्यंत सांगा, म्हणजे तिथे एक चांगलं स्टँडर्ड शौचालय आपण युनिट चांगलं बांधू. उद्याच्या उद्या तिकडं ओसवाल साहेब सगळे दिसताय मला तुम्ही, तर तुम्ही मला उद्या जागा दाखवा. त्याच्यासाठी तुम्ही वेळ घालवू नका, कारण परत आम्ही येणार, तुम्ही म्हणाल परत शौचालय दिलं नाही. आता मी पेठेतून फिरत होतो तेव्हा माझ्या भाजी विकणाऱ्या भगिनी मला तिथं दिसल्या. आता ते दिवसा ऊन असतील तेव्हा त्या कुठं कशा बसत असतील त्याच्याविषयीची मला एवढी माहिती नाही, पण त्यांच्यासाठीचं एक नियोजन त्या सगळ्या भाजी मार्केटमधल्या सगळ्या व्यापारी मंडळींना सोबत घेऊन त्यांचं एक मार्केट कुठं करायचं, कसं करायचं, किंवा त्यांना कुठं सुविधा द्यायच्या त्याच्याबद्दलची एक बैठक आम्ही सगळेजण परशुरामजी सगळे मिटिंग लावून अण्णा हे मिटिंग लावून आपण त्यांच्याशी बोलणं करून त्यांचं एक नियोजन आपण व्यवस्थितपणे करू. एवढंच या निमित्तानं बोलतो. तुम्ही माझा सन्मान केला, तुम्ही माझा सत्कार केला. मी तरी म्हणत होतो यांना सगळ्यांना आता सत्कार घेऊ नका, 2 महिने झाले, तर ते म्हणले नाही नाही, ते नामत काकाचा कार्यक्रम रद्द करून त्यांनी आज कार्यक्रम घेतलेला आहे. आणि इतका भव्य दिव्य आणि इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. परत एकदा जत तालुक्यातल्या जनतेचं मनापासून धन्यवाद देतो आणि तुमच्यासाठी मी रात्रंदिवस काम करेन एवढाच शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो. धन्यवाद. काही संघटनांच्या वतीनं आता सत्कार संपन्न होत आहेत. व्यासपीठाच्या उजव्या बाजूने या आणि डाव्या बाजूने उतरा. शंकर कॉलनी आणि देवदासी कॉलनी येथील महिलांच्याकडून आमदार साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो. त्याचबरोबर परीट समाज संघाच्या वतीनं संजय साळुंखे हे आपल्या आमदार साहेबांचा सत्कार या निमित्तानं करतात. संत गाडगे बाबांची प्रतिमा ते त्यांना प्रदान करतात. गर्दी करू नका. उजव्या बाजूनी वरती या आणि डाव्या बाजूने आपण मार्गस्थ व्हा. मंडळी, आभाराचे भार कशाला, सन्मानाचे हार कशाला, आभाराचे भार कशाला,